गणपती बाप्पा मोरया. मोरया. नमस्कार. सेवा परमो धर्म या आपल्या ब्रीदवाक्याप्रमाणे आजच्या या आपल्या कार्यक्रमामध्ये सेवा मित्र मंडळ आयोजित सेवा ऑनलाईन महागणेश उत्सव 2021 घेऊ भरारी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं मी प्रसाद भारदे मनपूर्वक स्वागत करतो. श्रोते हो, आपण गेले काही दिवस गणेशोत्सव सुरू झाल्यापासून आपण वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या विचारांतनं आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांशी आपण चर्चा करतोय, गप्पा मारतोय. त्यांच्याकडनं आपण जाणून घेतोय की आपल्याला आयुष्यात नेमकं करायचं काय, आपल्याला आयुष्यात नेमकं थांबायचंय कुठे, आणि नेमकं म्हणजे जसं मागच्या काही मुलाखतींमध्ये मी म्हटलं होतं की ब्लाइंड फॉलोअर होण्यापेक्षा रस्ता चुकलेला बरा, आणि कधी कधी कुठे थांबायचं हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. अर्थात आजचा जो काय आहे तो स्पर्धा परीक्षा आणि प्लॅन बी हाच आपला असणार आहे. पण आज जे आपल्या ते एका अशा फील्ड मधून आलेले आहेत की ज्या फील्ड बद्दल आपल्यापैकी सगळ्यांनाच त्या फील्डचं एक काय म्हणू ज्याला एक अभिमान वाटत असतो, एक अप्रूप वाटत असतं, आणि खऱ्या अर्थाने त्या क्षेत्रातील किंवा त्या जे आपण आता क्षेत्र ज्या बाबत आपण आता बोलणार आहोत ते म्हणजे आपलं सैन्य दल. आपली सुरक्षा जे सैनिक करत असतात त्या सैनिकाबद्दल, त्या सैनिकाप्रती आपल्या प्रत्येकाच्या मनात एक प्रचंड अभिमान, आणि नुसताच अभिमान नाही तर त्या सैनिकाप्रती आपल्या मनामध्ये एक स्वाभिमान असतो, कारण त्यांच्यामुळे आम्ही सुरक्षित आहोत. आजचा जो विषय आपण निवडलेला आहे तो आहे की स्पर्धा परीक्षा आणि प्लॅन बी, आणि खऱ्या अर्थाने सैन्य दलात अधिकारी पदासाठी जागा याबद्दलची माहिती, आणि स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना या परीक्षेचं नियोजन कसं करावं. तसंच आपण फक्त म्हटलं की सैन्य, तर सैन्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या डिव्हिजन्स असतात. सैन्य म्हणजे प्रत्येक वेळेस आपण मशीन गन घेऊन आपण तिथे उभं राहणं याला सैन्य असं म्हणत नाही. तर सैन्याच्या अनेक बाजू आहेत, आणि त्या क्षेत्रात गेल्यानंतरच आपल्याला त्या कळतात, त्या अवगत होतात. सैन्यात जाण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, जसं की आपण बघितलं सैन्य भरती असते, तसंच नॅशनल डिफेन्स अकॅडमी, तसंच सीडीएस कंबाईंड डिफेन्स सर्व्हिस असेल. अनेक स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून आपण त्या क्षेत्रात या संधींचा आपण योग्य तो असा ज्याला आपण म्हणू की त्या संधीचा एक लाभ घेऊ शकतो, आणि आपल्या देशाच्या प्रती आपलं कर्तव्य आपण बजावू शकतो. माझ्यासोबत आहेत आज सैन्य दलातील निवृत्त कॅप्टन डॉक्टर चंद्रशेखर चितळे. खरं तर सरांबद्दल सांगायचं झालं, त्यांचा रेझ्युमे खूप मोठा आहे, आणि खऱ्या अर्थाने जे आपल्याकडे मान्यवर पाहुणे आले होते त्यांचे रेझ्युमे वाचणं, त्याच्यासाठी एक वेगळं सेशन मला वाटतं मित्रमंडळाला मी विनंती करेन की त्याचं एक वेगळं सेशन आपण अरेंज करावं. BSc DBM MMS PhD डॉक्टरेट सर झाले. 1954चा जन्म, शिवाजीनगर पुणे येथे सर राहतात, आणि इज बीन नॉमिनेटेड ॲज अ मेंबर ऑफ ऑल इंडिया बोर्ड ऑफ मॅनेजमेंट स्टडीज AICTE. जॉइंड ॲज अ चेअर प्रोफेसर शंतनुराव किर्लोस्कर चेअर with effect from 7th February 2018 at सावित्रीबाई फुले. या सगळ्या बरोबरच अनेक सरांनी पदं भूषवलेली आहेत, आणि सध्या ते एक लेक्चरर आहेत. डिफेन्स सर्व्हिसेस सर्व्हिस आर्मी ॲज अ कमिशन ऑफिसर 5 years, 4 वर्ष डोगरा येथे त्यांनी घालवली. रेजिमेंट 76 to 81, आणि अनेक पुरस्कारांनी सरांना सन्मानित करण्यात आलेले आहे. आयकॉनिक अचिव्हर्स अवॉर्ड 12 ऑक्टोबर 2019ला. त्याच्यानंतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल मॅनेजमेंट NIPM कडनं फेलोशिप. त्याच्यानंतर प्रोफेसर YK भूषण मोस्ट डेडिकेटेड टीचर अवॉर्ड. तसंच अकॅडमिक लिडरशिप अवॉर्ड बाय असोसिएशन ऑफ इंडियन मॅनेजमेंट स्कूल्स AIMS. तसंच अवॉर्डेड ISTD पुणे चॅप्टर अवॉर्ड एक्सलन्स फॉर एक्सलन्स ऑन 10th April 2010. अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित आजचे आपले पाहुणे डॉक्टर चितळे सर. आपलं सेवा मित्र मंडळाच्या या ऑनलाईन गणेश उत्सव कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. मी फारसा वेळ घेण्याला विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करा.
धन्यवाद. सर्वप्रथम तुम्ही मला या कार्यक्रमासाठी बोलवलं त्याबद्दल मी सेवा मित्र मंडळाचे सगळे पदाधिकारी यांचे मी आभार मानतो. आजचा जो विषय आहे हा थोडासा वेगळा आहे. मी 2-3 वेबिनार्स मी अटेंड केले. त्यात प्रामुख्याने IAS, IPS, MPSC याची तयारी. मला एक असं वाटतं की कुठल्याही क्षेत्रात जायचं असेल, मग ते गव्हर्नमेंटमध्ये असू दे, आर्मीमध्ये असू दे, तर स्पर्धा ही आहेच. म्हणजे स्पर्धा परीक्षा म्हणजे कुठेही आपल्याला एखादा ध्येय जे आपल्या डोळ्यासमोर आहे ते गाठण्यासाठी आजच्या स्थितीमध्ये स्पर्धा ही आहेच. म्हणजे स्पर्धेला पर्याय नाही. आर्मीमध्ये जायचे अनेक प्रकार आहेत. ते तुम्ही आता मला जेव्हा प्रश्न विचाराल तेव्हा मी त्याची उत्तर देईल. पण मगाशी आपण बोलत होतो की आर्मीमध्ये जाणाऱ्या मराठी मुलांचं पर्सेंटेज कमी आहे. ते थोडं आता सुधारायला पाहिजे. हळूहळू सुधारतंय. मी आता आज आपला फोकस ऑफिसर्स होण्यासाठी आहे. मी जवान होण्यासाठी काही इथं बोलणार नाहीये. पण जर आपल्याला ऑफिसर, आता थोडक्यात सांगतो, आर्मीमध्ये 3 स्तर आहेत. एक कमिशन ऑफिसर म्हणजे लेफ्टनंट पासून जनरल पर्यंत, लेफ्टनंट, कॅप्टन, मेजर ते जनरल पर्यंत. त्याच्या खाली ज्युनियर कमिशन ऑफिसर म्हणजे सुभेदार मेजर, त्याच्या खाली सुभेदार, त्याच्या खाली नायक सुभेदार, हा ज्युनियर कमिशन ऑफिसर. आणि त्याच्या खालचा जो स्तर आहे त्याला नॉन कमिशन ऑफिसर म्हणतात. म्हणजे हवालदार, नायक, लान्स नायक आणि शिपाई. तर प्रामुख्याने आज आपण संरक्षण दलामध्ये, म्हणजे आर्मी म्हटलं तर नुसतं फौज येते, हिरवा कपडा, तसं नाही. संरक्षण दल म्हणजे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मध्ये जर कमिशन ऑफिसर व्हायचं असेल तर काय काय करायला पाहिजे हा विषय आज आपण मांडणार आहोत. मला असं वाटतं अनेक दरवाजे आहेत. जसं तुम्ही आता उल्लेख केला तर पहिला म्हणजे 12वीच्या टप्प्यानंतरचा पहिला दरवाजा म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी, जी खडकवासला येते. पुण्यापासून साधारण एक 18-20 किलोमीटर. आणि ही जगातील अत्यंत नावाजलेली संस्था आहे. ह्या ह्याच्यात कसं जायचं आपण थोड्या वेळानंतर बोलू. त्याला एक परीक्षा आहे. परीक्षा झाल्यानंतर मी थोडक्यात सांगतो. दरवर्षी 2दा हे परीक्षा होते. साधारण 4 ते 5 लाख कॅन्डिडेट्स अपिअर होतात. सगळ्या जागा एनडीए मध्ये पूर्ण जागा आहेत साधारण 300. तर त्या 300 जागासाठी ह्या स्पर्धा परीक्षेतनं साधारण एकाच दीड ह्या प्रमाणात SSP म्हणजे सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डला बोलवलं जातं. साधारण 555. म्हणजे स्पर्धा बघा, आपल्याला एक जाणून घ्यायला पाहिजे कारण ह्या स्पर्धा परीक्षेमध्ये पर्सेंटेजला महत्व नाही. 900 मार्काची एंट्रन्स आहे, 900 मार्काचा इंटरव्ह्यू आहे, SSB सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड. आणि या दोघातनं जितके मार्क मिळतात, पहिल्या मुलाला जितके मिळतात, मी आता मागच्या वर्षीचा काढला होता, साधारण त्याला 1100च्या आसपास मार्क आहेत. तो पहिला म्हणजे 1800 पैकी 1100, पासून मग खाली 555 पर्यंत येणार आणि तिथे कट ऑफ कर. त्या सगळ्या मुलांना सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डासमोर इंटरव्ह्यूला बोलवलं. म्हणजे जर आपल्या आर्मीमध्ये ऑफिसर व्हायचं स्वप्न असेल ते जरूर बाळगावं. पण ते म्हणजे मी 12वी झाल्यानंतर मी प्रयत्न करीन नाही चालणार. त्याचा प्रयत्न 9वी-10वी पासूनच सुरू करायला पाहिजे. म्हणजे मगाशी मी बोलत होतो की ऑफिसर लाईक क्वालिटीज आहे. तुम्हाला श्रम करण्याची क्षमता पाहिजे, स्टॅमिना वाढला पाहिजे, लिडरशिप आली पाहिजे, मॅनर्स, एटिकेट, ड्रेस. एक उदाहरण सांगतो. मी जेव्हा फर्ग्युसन कॉलेजला होतो आणि थोडंसं ज्या क्षेत्रात जायचे त्यातली माहिती पाहिजे. म्हणजे माझा थोडासा फेल्युअर मी तुम्हाला सांगेन. मी 11वी आमच्याकडे 11वी मॅट्रिक होतो. त्याच्यानंतर मी 2 महिने मेजर बापटांच्या क्लासला गेलो. स्पर्धा परीक्षेची तयारी करायला. झालं काय होतं, बरेचशा मला वाटतं या कार्यक्रम ऐकणाऱ्या मुलांनाही हा प्रॉब्लेम येईल की मराठी मीडियम मध्ये शिकलेल्या मुलांना एकदम जेव्हा परीक्षेचं मीडियम बदलतं तेव्हा थोडासा त्रास होतो. तो मला झाला. मॅथमॅटिक्स येत असून सुद्धा मला ते पेपरात लिहिता येत नव्हतं. पायथागोरस थेरम फजिती झाली. म्हणजे मला काय सांगायचंय की आता कुठल्याही परीक्षेला हिंदी आणि इंग्लिश हे 2 पर्याय आहेत लँग्वेज, मराठी नाही. त्यामुळे आपल्याला तिथपासून सुरुवात करायला पाहिजे. आपल्याला इंग्लिश शिकलं पाहिजे, इंग्लिश बोलता आलं पाहिजे, हे पुढच्या गोष्टी. पण त्याचबरोबर 2 ते 3 वर्ष मी एवढ्यासाठी म्हटलं फर्ग्युसन, मग मी माझं नेव्हीत जायचं स्वप्न. ठीक आहे. मी एनसीसी जॉईन केली पुण्याला, जी 3rd महाराष्ट्र नेव्हल एनसीसी आहे. बी सर्ट आणि सी सर्ट झालं. आणि आम्हाला आमचे इन्स्ट्रक्टर सांगायचे की बाबा लॉंग गनरी कोर्स, गनरी वगैरे जरा ऐकून मला एकदम असं जरा थोडंसं मोटिवेट झालं की आपण फायटिंग ब्रांच मध्ये जायला पाहिजे. एक्झिक्युटिव्ह ब्रांच म्हणतात नेव्हीमध्ये. पण मग असं झालं की FY ला माझं मॅथमॅटिक्स एवढं चांगलं नसल्यामुळे
मी साहजिकच बी ग्रुप घेतला, म्हणजे बायोलॉजी ग्रुप घेतला. आणि नंतर मला कळलं की बी ग्रुप वाल्यांना एक्झिक्युटिव्ह ब्रांच मध्ये जाता येत नाही, ही माहिती मला आधी नव्हती. लक्षात आलं? म्हणजे बी ग्रुप वाल्यांना दुसऱ्या बँचेस मध्ये सप्लाय अँड सेक्रेटरीट मध्ये जाते, पण मला त्याचे आवड नव्हती. मला गन्स, तोफा याच्यावर जरा थोडा प्रभावित झालं. मग शेवटी पुढे माझी 12वीची ते एंट्री संपलीच. मग पुढे ग्रॅज्युएट झाल्यानंतर एअरफोर्सच्या ग्राउंड ड्युटी पायलटसाठी एसएसबी ला गेलो डायरेक्ट. तिथं त्याच्यात काही परीक्षा नव्हती. त्याच्यात मी सांगायला हरकत नाही, मी पहिल्याच इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्ट झालो. ठीक आहे, पहिल्याच इंटरव्ह्यू मध्ये. मग आतापर्यंत मी काय काय लोकांना जेव्हा भेटतो 8 वेळा 9 वेळा जाऊन रिजेक्ट करतात, ते पहिल्याच इंटरव्ह्यू. ते आपल्याला वेळ पांघरावं लागतं की नाही मला जायचंच आहे, मनात धारणा करावी लागते. म्हणजे ज्याला आपण नीड फॉर अचिव्हमेंट म्हणतो. हे मला सांगत होते की तुला टाय लावता आला पाहिजे. सामोसा टाय, त्याची लेंथ, आरशासमोर उभा राहून वेड्यासारखा मी तो टाय लावतो, कधी लांब व्हायचा. कारण शेवटी जे काय करायचे ते परफेक्ट करायचे. त्या आर्मीचा एक पहिला असूल आहे. बरोबर. तर माझं सिलेक्शन झालं, मेडिकल झाली दिल्लीला, पण मला ते फक्त 25 जागा होत्या. त्या 25 जागात मला नंबर लागला नाही. 6 महिन्यानंतर त्यांनी मला कळवलं, जर तुम्हाला शॉर्ट सर्व्हिस ऑफिसर ओटीएस, आमच्या वेळेला ऑफिसर ट्रेनिंग स्कूल होतं चेन्नईला, तिथं जायचं असेल तर तुम्ही आता 6 महिने झालेत म्हणून तुम्हाला परत एकदा मेडिकलला जावं लागेल. मग मी परत हो म्हटलं. मग बँगलोरला एक मेडिकल झाली आणि नंतर मग मी ओटीएसला 1975 साली जॉईन. म्हणजे कसं असतं, माझा एकच सांगणं म्हणणं की जिथे आपल्याला जायचंय त्याची इत्थंभूत माहिती पाहिजे. मग स्पर्धा परीक्षेतलं सिलेबस काय आहे, कुठले कुठले विषय आहेत, सगळं स्टँडर्ड 12वीचं आहे. पण 12वीची जे 90-100% मिळणारे मुलं आहेत ते ह्या स्पर्धा परीक्षेत निघू शकतील का, एक मोठा क्वेश्चन मार्क आहे. कारण त्याची तयारी करावी लागते. निगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणजे मॅथमॅटिक्सला साधारण किती बरं, निगेटिव्ह मार्किंग म्हणजे 3 प्रश्न चुकले तर तुमचे 2.5 मार्क जाईल. मॅथमॅटिक्सच्या एका प्रश्नाला 2.5 मार्क आहे. 3 प्रश्न चुकले तर तुमचे 2.5 मार्क गेले. त्याचप्रमाणे जनरल अबिलिटी, जनरल अवेअरनेसला 4 मार्क आहेत एका प्रश्नाला. ठीक आहे, तर त्याचे काहीतरी 1.33% येतं त्याचं. 3 प्रश्न ते चुकले की तुमचे 4 मार्क गेले. त्यामुळे सट्टे मारून चालत नाही, कुठं आपलं येस नो करून चालत, का मल्टिपल चॉईस आहे. त्यामुळे फार विचारपूर्वक जिथे आपल्याला कॉन्फिडन्स आहे तोच प्रश्न सोडवायचा आणि पुढे जायचं. कारण स्पर्धेत याच्यात तुम्हाला 50%, 60%, 70% हा कन्सेप्ट मधनं तुम्ही बाहेर येता. त्या बॅचला पहिल्या मुलाला किती मिळणार आहे म्हणजे एंट्रन्स मध्ये आणि इंटरव्ह्यू मध्ये, त्यातनं तुमचं मेरिट निघणार आहे. साधारण तुम्ही 550 मध्ये पाहिजे त्या मुलाच्या मार्क पासून का, असा तो विषय आहे. हा विषय समजून घेतला पाहिजे. मी आजच दिवसभर ह्याची तयारी करत होतो. मागच्या वर्षी म्हणजे एनडीए 2020 मध्ये झालेल्या परीक्षेमध्ये पहिला आलेल्या मुलाला सगळे मिळून 1116 मार्क मिळालेले आहेत. त्याला रिटर्न मध्ये 619 आणि एसएसबी मध्ये 497. त्याचं नाव आहे आदित्य सिंग राम. त्याच्यानंतर दुसरा मुलगा आहे सक्सेना, त्याला 1077. तिसरा मुलगा आहे देवेंद्र नामदेव शिंदे, मुद्दामीन नाव सांगतोय, तो आपला महाराष्ट्रीयन आहे, 1071. मी त्याला रिटर्न मध्ये 634 900 पैकी आणि एसएसबी ला 437. असं मेरिट लागत जातं आणि ते 550 555 ला थांबवतात. त्याच्यातनं ते 300 मुलं सिलेक्ट करतात, प्रिसाइजली 270. आणि 30 मुलं जी नेव्हीला आहे. 270 प्लस 30, 300 मुलांचं सिलेक्शन तिथे झालं की थांबलं. तर असा तो आहे आणि वर्षातून 2दा परीक्षा. सर फक्त एक छोटीशी विनंती. येस, मला ऐकायला नाही आलं. आपला कॅमेरा जो आहे तो लॅपटॉपची स्क्रीन जी आहे ती फक्त थोडीशी चेहरा पूर्ण दिसत नाही, कट चेहरा थोडस. आता परफेक्ट सर. या कंटिन्यू. तर म्हणजे जिथे जायचंय त्याची तयारी 2-3 वर्ष आधी सुरू केली पाहिजे. म्हणजे खेळण्याचा सराव, ग्राउंडवर जाऊन काहीतरी फिजिकल ऍक्टिव्हिटी. आता आपली मुलं तिथे स्टॅमिना कमी पडतात. हो, सुदैवाने मी फर्ग्युसन कॉलेजात असताना 3 वर्ष जुडो खेळलो खानेवाले सरांच्या क्लासमध्ये. आमचं रुटीनच असं होतं की रोज गेलं की फर्ग्युसन कॉलेजच्या 400 किंवा 500 मीटरच्या ह्याच्यावर राऊंडवर 8 ते 10 फेऱ्या मारायच्या. मग ऑलवर आले त्या युकेमी म्हणून असतात 100, त्या मारायच्या. नंतर तास 1.5 तास प्रॅक्टिस करायची. त्यामुळे एक अशी रग आली होती
आणि स्टॅमिना वाढला होता. ह्याचा मला फायदा पुढच्या ट्रेनिंग मध्ये झाला. अच्छा. कारण तिथे हडेलप्पी निश्चित आहे. या बाकीच्या क्षेत्रापेक्षा कणखर जीवन आहे. मी आमच्या आर्मीत आम्हाला एक शिकवलं कमांडो कोर्सला, जो मी 77 साली केला, की वेन गोईंग गेट्स टफ द टफ गेट्स गोईंग. आणि हे प्रिन्सिपल आर्मीवाल्यांसाठी अगदी लागूच पडतो. यू हॅव टू बी टफ मेंटली ऍज वेल एज फिजिकली. व्हेरी इम्पॉर्टंट आस्पेक्ट. तर हा एनडीए हा एक कार्य आहे. त्याच्यानंतर ग्रॅज्युएट एंट्रीला तुम्ही मग म्हटलं सीडर. आणि एनडीए मध्ये आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या तिन्ही दलांचं ट्रेनिंग आधी कसं आहे, 3 वर्षाचा एनडीएचा कोर्स आहे. पहिले 2 वर्ष कॉमन असतं, म्हणजे 6 सेमिस्टर. तर पहिले 4 सेमिस्टर कॉमन असतात आणि मग 1-2 राहिलेल्या 2 सेमिस्टर मग आर्मीच्या लोकांना वेगळं, नेव्हीच्या लोकांना वेगळं, एअरफोर्सच्या लोकांना वेगळं. आता एअरफोर्स मध्ये जे पायलट होतात त्यांच्यासाठी पीईबीटी टेस्ट असते. ती जी पास केली असेल तरच त्यांना एअरफोर्सला पायलट म्हणून जाता येतं. अदरवाईज त्यांना तिथे चॉईस विचारलं जातं की तुम्हाला नेव्ही आर्मीमध्ये जायचं आहे. कारण पायलट होण्यासाठी एकदा जीवनात ती पायलट ऍप्टिट्यूड टेस्ट असते, पीएबीटी म्हणतात त्याला. ती जर पास झाली तरच पुढचं, अदरवाईज नाही. तर ह्या 3 वर्ष ट्रेनिंग झाल्यानंतर पासिंग आउट झाले की मग आर्मी कॅन्डिडेट्स IMA ला जातात, इंडियन मिलिटरी अकॅडमी. नेव्हीचे कॅन्डिडेट इझिमाला म्हणजे केरळात त्यांची अकॅडमी आहे. आणि एअरफोर्सचे डुंडिगलला जातात. तिथे त्यांना 1 वर्ष ट्रेनिंग, म्हणजे 4 वर्षाचा हा कार्यक्रम आहे. आणि 1 वर्ष तिथे पूर्ण केल्यावर त्यांना कमिशन ऑफिसर म्हणजे आर्मीमध्ये लेफ्टनंटची रँक मिळते. बरोबर. एनडीए मध्ये काही खर्च नाही, स्टायपेंडही मिळत नाही, सगळं गव्हर्नमेंट खर्च करतं. फक्त आता नवीन असं सुरू झालंय की 3 वर्ष ट्रेनिंग झाल्यानंतर जेव्हा हा कॅन्डिडेट IMA ला जातो त्याला थोडासा पगार मिळायला लागतो, काहीतरी स्टायपेंड म्हणूया आपण. साधारण मी 50-55 हजार पगार आहे. पण जेव्हा त्यांना पगार नाही म्हणणार, स्टायपेंड म्हणतो, ट्रेनिंग मध्ये स्टायपेंड. जेव्हा ते स्टायपेंड देतात तेव्हा त्यांचा खायचा, राहायचा, कपड्या लागतेचा खर्च काढून घेतात. आणि ज्या दिवशी त्यांना काढून घेतात मग तो यू हॅव टू पे फॉर इट, राईट. आणि मग ज्या दिवशी तुम्हाला कमिशन मिळेल तेव्हा तुम्हाला फुल पगार, लेफ्टनंटचा जो काय साधारण आता डिटेलिंग माहित नाही, पण 1.5 लाखाच्या आसपास पगार आहे. असा पगार मिळायला सुरुवात. सर, मी आपल्याला एक प्रश्न विचारू इच्छितो. सुरुवातीच्या काळात एनडीए मध्ये, एनडीए IMA झाल्यानंतर सेकंड लेफ्टनंट हे पद होतं. हो. आत्ताच्या मध्यंतरीच्या काळामध्ये तो बदल होऊन थेट आता लेफ्टनंट म्हणजे पूर्ण स्टार, आता ते 2 स्टार येतात. हो, अगदी. याच्या पाठीमागे नक्की काय प्रयोजन होतं? नाही, याच्या पाठीमागचं प्रयोजन, आता मी जेव्हा मला कमिशन मिळालं तेव्हा मला 1 स्टार, मी सेकंड लेफ्टनंट झालो आणि ते 2 स्टार व्हायला मला 2 वर्ष लागले. अच्छा. ठीक आहे. 2 वर्षांनी मी लेफ्टनंट झालो. पण माझ्या सुदैवाने त्यावेळेला आम्ही फील्ड एरियामध्ये होतो, आसाममध्ये होतो आणि मी सिनियर मोस्ट लेफ्टनंट होतो. तर कॅप्टनची व्हेकन्सी होती म्हणून मी लगेचच कॅप्टन, मी 21 दिवस सेकंड लेफ्टनंट राहिलो आणि 21व्या दिवशी मी कॅप्टन झालो. माझा 2 वर्ष आणि 1 महिन्यात मी कॅप्टन. त्याच्यानंतर 4 वर्ष फील्ड मध्ये झाल्यामुळे आणि मेजरची वेकन्सी होती, मला 4 वर्षानंतर मेजॉरिटी सो मिळाली. ऑफकोर्स ह्या सगळ्या ऑफिशिएटिंग असतात, परमनंट नाही. त्यावेळेला आम्हाला कॅप्टन फुल फ्लेज व्हायला 6 वर्ष, मेजर व्हायला 12 वर्ष. आता यांनी काय केलंय की रँक स्ट्रक्चरचं प्रमोशन फार फास्ट केलं. ठीक आहे. म्हणजे आता सेकंड लेफ्टनंटनी सुरू केलं की तो मेजर जो आहे तो 6 वर्षात होतो. आमच्या वेळेला मेजर 12 वर्षांनी होतो. म्हणजे स्क्वॉड्रन लीडर एअरफोर्स मध्ये स्क्वॉड्रन, आणि 11 वर्षांनी लेफ्टनंट कर्नलची रँक मिळते, जी आमच्या वेळेला मेजर मिळाली. तर हे रिड्यूस केल्यामुळे प्रमोशन प्रॉस्पेक्ट आणि पुढे सुद्धा स्पर्धा आहे. आर्मीमध्ये गेल्यावर सुद्धा भरपूर स्पर्धा आहेत, भरपूर परीक्षा आहेत. तिथे परीक्षा द्याव्या लागतात. असं नाही की आता मी आर्मीत गेलो की मला अभ्यास नाही, अजिबात नाही. आणि त्यातली टॉप परीक्षा म्हणजे डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज वेलिंग्टन. म्हणजे त्या मेजर टू कर्नल ह्या टप्प्यावर जर ते स्टाफ कॉलेज केलेलं नसेल तर पुढचा मार्ग काय आहे तिथेच कळतं. लक्षात घ्या. हो, अगदी स्टाफ कॉलेज केल्यानंतर सुद्धा पुढची प्रमोशन ही तुमचं फील्डचा एक्सपिरियन्स, ऑफिस मधलं काम, बॉसचं परसेप्शन. आमच्याकडे अॅन्युअल कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट फार परफेक्ट असतं. थोडं काय वेळा त्या बायस होतं, आपण सुद्धा HRच्या थोडं बायस होतो. पण 10 ग्रेडर मध्ये तुम्हाला 9च्या वरच मार्क लागतात प्रत्येक गोष्टीमध्ये.
असा तो विषय आहे. त्यामुळे पुढचे प्रमोशन इतके सोपे नसतात, त्याला झटावंच लागतं, झगडावं लागतं. सर, आपण आता बोलता बोलता आपण एनडीएची साधारण म्हणजे सुरुवातीला सांगितलं की एनडीए मध्ये विद्यार्थ्यांनी तिथनं सुरुवात खरं तर या फील्डची होते. तर 12वी मध्ये आपण सांगितलं की 9वी 10वी पासूनच या परीक्षेची तयारी आपण करावी. तर साधारण म्हणजे आपला जो स्पर्धा परीक्षा हा विषय आहे आणि ही परीक्षा सुद्धा केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत ही परीक्षा घेतली जाते. तर मुलांना म्हणजे शाळेत असणाऱ्या मुलांना याच्याकडे आकृष्ट करण्यासाठी म्हणा किंवा त्याच्याबद्दलची एक माहिती की कशा पद्धतीने त्यांनी याचा अभ्यास करावा त्याच्याबद्दल सांगितलं तर मी बरं. आता जसं बघितलं की वर्षातून 2दा ही परीक्षा होती. बरं, बिफोर म्हणजे पुढचं सांगण्याच्या आधी मला एक चांगली बातमी द्यायची आहे की या सप्टेंबरमध्ये सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे मुलींनाही आता एनडीए मध्ये प्रवेश मिळणार. प्रवेश मिळणार फार आहे. एक महत्वाची घटना आता सप्टेंबर मध्येच झालेली आहे. त्यामुळे हो. मुलींना सुद्धा एनडीए मध्ये 12वीच्या नंतर प्रवेश मिळेल. फक्त हो. सगळी प्रक्रिया आहे ती सगळ्यांना कॉमन असते. काय प्रक्रिया आहे? तर साधारण ते एनडीएचं जे युपीएससी एक्झाम घेतं त्याचं जे सिलेबस आहे हे 2 पार्ट्स मध्ये डिवाइड केलेलं आहे. पहिला पार्ट आहे जनरल ॲबिलिटी टेस्ट. त्याच्यात 2 टेस्ट असतात. जनरल ॲबिलिटी टेस्ट मध्ये बेसिकली पहिली आहे एक इंग्लिश टेस्ट आहे. बरोबर. आणि दुसरी पार्ट बी आहे ते जनरल अवेअरनेस आणि जनरल नॉलेज टेस्ट. ठीक आहे. आणि मॅथमॅटिक्स हा एक पेपर, म्हणजे 3 पेपर असतात. बरोबर. तर पार्ट ए मध्ये इंग्लिश, पार्ट बी मध्ये जनरल अवेअरनेस आणि जनरल नॉलेज. आता पार्ट बी मध्ये काय प्रश्न विचारतात हे सगळे 12वीला हे झालेले आहेत. फिजिक्स आहे, हिस्ट्री, फ्रीडम, मुवमेंट. म्हणजे फिजिक्सचे म्हणजे जसं मी म्हणलं ना इंग्लिशला 200 मार्क आहेत बरोबर. फिजिक्सला 100 मार्काचे प्रश्न आहेत, हिस्ट्रीला 80 आहेत, जिओग्राफीला 80 आहेत, केमिस्ट्रीला 60 आहेत, जनरल सायन्सला 40 आहेत आणि करंट इव्हेंट्सला 40 आहेत. असे एकूण हे 600 मार्काचे जीएटी म्हणतो जनरल ॲबिलिटी टेस्ट. आणि मॅथमॅटिक्सला एकूण 300 मार्क आहेत. ठीक आहे. तर ही नुसतंच फक्त माझी केमिस्ट्री चांगला आहे आणि मी हिस्ट्री मला म्हणजे पहिल्यांदा एकदा सिलेबस व्यवस्थित अभ्यास करू, त्याची तयारी करणं हे फार महत्वाचं आहे. आणि कुठला प्रश्न येईल तुम्हाला सांगू शकणार नाही. म्हणजे वाचणं, आता जो मुलगा सायन्स आहे त्याने जर समजा हिस्ट्री किंवा फ्रीडम मुवमेंट वाचलीच नसेल तर तिथे त्याला मार्क कमी पडतील ना. ओव्हरऑल तुमचं परसेप्शन, ओव्हरऑल नॉलेज वाढलं गेलं पाहिजे. ही तयारी जी आहे, पुण्याच्या अनेक संस्था आहेत की याची तयारी. आणि परत त्या 2.5 तासाच्या ह्याच्यात हे सगळे प्रश्न सोडवायचे. तर त्याची सुद्धा कुठलीही परीक्षा घ्या तुम्ही, स्पर्धा परीक्षा, ते एक टेक्निक आहे. तुम्ही एकाच प्रश्नावर जर 5 मिनिटं घालून विचार करायला लागला तर संपला. तुम्हाला वाटला हा प्रश्न अवघड आहे तर जम्प. अवर टेक्निक इज जम्प टू नेक्स्ट क्वेश्चन. तो अवघड आहे, जम्प टू नेक्स्ट क्वेश्चन. म्हणजे मग जे सोपे आहेत ते तुम्हाला सोडवले की निदान, आणि बरोबर सोडवलं तर तुम्हाला व्यवस्थित मार्क. अदरवाईज निगेटिव्ह मार्क आहे. मी तुम्हाला सांगितलं जसं 0.33 आणि 0.133. तर ते आपल्याला सांभाळलं पाहिजे. आणि वयोगट 16 ते 19.5 मध्ये आहे असा. आणि मुलींनी तर आता जरूर त्याच्यात तयारी करावी. मस्त त्यांचं करिअर होऊन जाईल. परमनंट कमिशन मिळतं तुम्हाला हे झाल्यानंतर. हो. येस सर, आपण म्हणजे आता हे सांगितलं की साधारण याचा कालावधी काय असणार आहे आणि कुठल्या कालावधी, आणि आता मुलींनाही सुवर्ण संधी. मला वाटतं याच्या आधी फक्त ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नईला म्हणजे याच्यामध्ये म्हणजे एज्युकेशन होतं. एकूण 17 मुलींना तिथे मिळायचं. 17. त्याचं इंटेक सुद्धा 17 आहे. मी आता थोडक्यात आणखीन इंटेक सांगतो तुम्हाला. हो. म्हणजे सीडीएस जे आहे, सीडीएसचे इंटेक आता मी तुम्हाला 300 यांचं सांगितलं एनडीएचं. एनडीएचे 270 आणि 30 नेव्हल अकॅडमीला जातात. ठीक आहे. एनडीए मधल्या 370 मध्ये 208 आर्मीला साठी, 42 नेव्हीसाठी आणि 120 एअरफोर्स. रिपीट, 208 आर्मी, 42 नेव्ही आणि 120 एअरफोर्स. नेव्हल अकॅडमीला 3, असे 400. आता नेव्हल अकॅडमीचं ट्रेनिंग ते तिकडं याला होतं, म्हणजे इझिमालाला. तर सीडीएस चे इंटेक असा आहे, IMA ला 100. सीडीएस म्हणजे ग्रॅज्युएशनच्या नंतर परीक्षेचा पॅटर्न साधारण हाच असतो, फक्त थोडे विषय वेगळे असतात, ती लेवल वेगळी असते. एअरफोर्स अकॅडमीला 32,
नेव्हल अकॅडमीला 26, ऑफिसर्स ट्रेनिंग मेन 170, ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी वुमेन 17, असे 345 एंट्री आहे. आता सप्टेंबरचा जर निर्णय आपण बघितला तर 400 मुलींना एनडीए मध्ये जागा मिळेल, प्रवेश मिळेल. तेवढी चांगली गोष्ट आहे. त्याच्यावर बरीच कॉन्ट्रोवर्सी करतात आहेत, पण मला त्याच्यात आनंद आहे की मुलींनी सुद्धा सैन्यात यायला पाहिजे. एक दिवस राणी लक्ष्मीबाई बटालियन होणार वा आणि ते पाकिस्तानच्या बॉर्डरवर गन्स घेऊन लढणार. हा काही वा दिवस लांब नाही. वा वा आता सैनिक माझ्या वैमानिक आहेत, फायटर पायलट्स आहेत. हो 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 मग व्हाय नॉट इन आर्मी इन इन्फंट्री? True. आणि एनडीए मध्ये बीटेक डिग्री स्वतःशी मिळते बरं, बीटेक. कारण अच्छा, म्हणजे आता इथून पुढचा प्लॅनिंग असं आहे माझ्या हा दृष्टीने, मला जे कळतंय ते, की आता इंजिनियर लोकांना आर्मी, नेव्ही, एअरफोर्स त्याचा जास्त वाव. ओके जसं आता आपण एनडीए आणि सीडीएस म्हणलं, त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक एंट्री आहेत. फक्त बोलता बोलता 10+2 एंट्री चांगली आहे नेव्ही आर्मीसाठी, इंजिनियर होण्यासाठी. 10+2 बरोबर म्हणजे तो 3 वर्ष ट्रेनिंग घेऊन मग त्याला पुढे परत अकॅडमीला जाऊन 4 वर्षांनी त्यांना कमिशन रँक. आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज जे पुण्यात आहे तिथे एक एंट्री आहे. बरोबर टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स आहे. बी झाल्यानंतर जाता येतं. ठीक आहे. बरोबर इंजिनिअरिंगच्या मार्क्सवर. आणि डॉक्टर झालेले आहेत त्यांना सुद्धा डायरेक्ट मेडिकल किंवा डेंटिस्ट आहेत त्यांना सुद्धा जाता येतं. अशा अनेक. आणि सर्वात शेवटी मार्ग म्हणजे 42 वर्षापर्यंत आहेत टेरिटोरियल आर्मी मध्ये. आर्मी करेक्ट तो एक पर्याय ज्यांना अगदी येतात. मी जेव्हा इंटरव्ह्यू घ्यायला जातो इथे पुण्याला 2-3 वर्ष गेलो होतो, त्यांचा एक बेसिक इंटरव्ह्यू असतो एसएसबी ला जायच्या आधी. इव्हन इन्कम टॅक्स ऑफिसर, बँक ऑफिसर्स आले होते. कुठेतरी स्वप्न असतं की मला आर्मीत जायचंय, सर्व करायचं. करेक्ट सर. मी टीए बद्दल मी नक्कीच आपल्याला प्रश्न विचारणार, कारण ती एक सुप्त इच्छा मनामध्ये नक्कीच असते की मग तो युनिफॉर्म घातल्यानंतर ते जे एक प्राऊड फिलिंग जे असतं, आणि आपण जे म्हणलात की राणी लक्ष्मीबाई रेजिमेंट नक्की होणार, आणि ती 100% होणार, कारण खऱ्या अर्थाने देश बदलतोय आणि वेगवेगळ्या गोष्टी घडतात. सर, आपण स्पर्धा परीक्षा किंवा आपला जे आपण म्हणतो की डिफेन्सच्या ज्या परीक्षा असतात त्याबद्दल आपण विस्तृतपणे माहिती मांडली की कशा पद्धतीने ते पेपर सोडवले पाहिजेत. तुमचं विचार क्षमता ही पटकन वाढली पाहिजे. शक्यतो असं होतं की असं म्हणजे पाहण्यात आलेलं आहे की लेखी परीक्षांमध्ये मुलं पास होतात, पण जेव्हा ऍक्च्युअल मुलाखतीच्या वेळेस जातात, जेव्हा एसएसबी इंटरव्ह्यू होतो आणि त्याच वेळेस तो 5 दिवसाचा इंटरव्ह्यू त्याच्यातच स्क्रीनिंग मध्येच बाहेर पडतात. मग अर्थात काही जण नाउमेद होत नाहीत, ते पुन्हा प्रयत्न करत राहतात, पण तो जो एक म्हणतो आपण की ते स्क्रीनिंग मधनं बाहेर पडणं, तर त्याच्यासाठी म्हणून सर्व्हिस सिलेक्शन बोर्डला नक्की काय एक्सपेक्टेड असतं त्याच्यात? आता आपण पहिल्या टप्प्याबद्दल बोललो, स्पर्धा परीक्षा लेखी, ती 900 मार्काची आहे. हो. त्याच्यातनं तुम्ही जर त्या पहिल्या 500 इंडियासाठी बोलतोय, तुम्ही सिलेक्ट झाला तर तुम्हाला सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डच्या समोर जावं लागतं. बरोबर. आणि सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड एक वेगळी टेक्निक आहे. ओके. आर्मीमध्ये ज्या माइंडसेटची लोक पाहिजे. आर्मी म्हणजे आम्ही म्हणतो आर्मी, नेव्ही, एअरफोर्स. तर एअरफोर्सचं मी म्हणलं पायलटसाठी ती पीएबीटी टेस्ट पाहिजे. मग बाकी सगळ्या ओएलक्यू तिथे ऑफिसर्स लाईक क्वालिटी या तपासल्या. गाण सांगतो. तर काय काय असतं तिथे, जसं तुम्ही आता म्हणलात, आम्ही वाराणसीला गेलो होतो. आदल्या दिवशी गेलो, दुसऱ्या दिवशी त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही तुमचं सगळं सामान बांधून तिथे टेस्ट होणार आहे तिथे या. आणि मुक्तीच घालावं, पॅन्ट शर्ट वगैरे काय घातला तो उत्तम, काहीच प्रॉब्लेम नाही, घालाच पाहिजे असं नाही. पहिले 2 तास एक वेलकम करतात, छान तुम्ही इकडं इंटरेस्ट दाखवलात, अमुक तमुक, छान गोडगोड गोडगोड बोलतात. 2 तास एक चांगली स्क्रीनिंग टेस्ट देतात. त्या सायकोलॉजी आहे बरीचशी, पिक्चर म्हणजे अशा वेगवेगळ्या टेस्ट असतात. राईट. आणि मग त्याच्यानंतर तुमचा चहा 2-2.5 तासची टेस्ट असते. मग चहा पाणी ब्रेक होतो. ब्रेक झाल्यानंतर परत असेंब्ली जेव्हा होते तेव्हा ते परत सांगतात की या टेस्टचे रिझल्ट आम्ही सांगतो, जे याच्यात स्क्रीन झालेले आहेत ते पुढचे 4 दिवस राहणार आहेत. हे 8-10 मुलं आहेत, त्यांनी बॅरेक्सला जा, आपलं सामान घ्या, तुम्हाला वॉरंट तिथे मिळेल, पुढच्या गाडीने आपल्या गावी जातात. क्लिअर. ते झालं की मग
जी राहिलेली मुलं आहेत त्यांची सगळी टेस्ट सुरू होती. मग त्यांना मग तिथून एकदा स्क्रीनिंग झालं की तुम्ही 4 दिवस तिथे राहणार. बरोबर. तर पहिला दिवस हा नॉर्मली सायकोलॉजिकल टेस्ट, पेन म्हणजे हातात पेन्सिल आणि पेपर टेस्ट असते. हो, त्यात हो. अनेक टेस्ट आहेत. म्हणजे त्यात थीमॅटिक ऍप परसेप्शन टेस्ट आहे. एक पिक्चर दाखवतात, त्याच्यावर तुम्हाला एक स्टोरी लिहायची असते 3 मिनिटात. अशी 10 पिक्चर्स दाखवतात. वर्ड असोसिएशन टेस्ट म्हणजे एक शब्द असे सिरीज मध्ये येतात. डिसिप्लिन ते बघायचं आणि तुम्हाला काय वाटतं ते लिहायचं एका लाईनीने. असं एक 40-50 शब्द दाखवतात. त्याच्यानंतर सिच्युएशन रिॲक्शन टेस्ट, एक सिच्युएशन रंगवतात आणि त्यात तुमचे ऑप्शन काय आहेत. उदाहरणार्थ तुम्ही रात्री पिक्चर सुटल्यानंतर घरी जाताय, एक माणूस तुमचा पाठलाग करतो असं तुम्हाला कळतं. तर तुम्ही काय करा, पर्याय दिलेला असतो. हे म्हणजे सायकोलॉजिकल टेस्ट. नंतर एक सेल्फ डिस्क्रिप्शन टेस्ट म्हणून आपल्याबद्दल पेन पिक्चर लिहायचं असतं. बर. ह्या सगळ्या टेस्ट म्हणजे सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डला 3 मेजर असेसर्स आहेत. एक ओके. म्हणजे सायकोलॉजिस्ट, दुसरा ग्रुप टेस्टिंग ऑफिसर आणि तिसरा जो इंटरव्ह्यू घेतो ते 3. हे 3 मेन असेसर. त्याला प्रत्येकाला साधारण म्हणजे आपण असं धरूया 900 मार्काची इंटरव्ह्यू आहे, ते डिवायडेड बाय 4 म्हणजे चौथी म्हणजे कॉन्फरन्स. तर साधारण 225 मार्क ईच टेस्टला मिळतो. पण त्यातल्या या ज्या 3 टेस्ट आहे म्हणजे ग्रुप टेस्टिंग ऑफिसर, सायकोलॉजिस्ट आणि इंटरव्ह्यू, याला 90 इंटू 3 270 गणित सांगतो. सायकोलॉजिस्ट मुलांना कधीच बघत नाही. तो आपल्या रूम मध्ये बसून जे काही तुम्ही रिस्पॉन्सेस दिलेले आहेत त्याच्यावरनं तो प्रत्येक मुलाचं सायकोलॉजी मॅप करतो आणि त्याचं मत बनवतो. आता ग्रुप टेस्टिंग ऑफिसर जो आहे मेजर लेवलचा असतो. ग्राउंडवर जे आम्हाला काम करावं लागतं या टेस्टच्या दरम्यान, एसएसबी इंटरव्ह्यूच्या दरम्यान, त्याच्यात ग्रुप डिस्कशन आहे किंवा ग्रुप प्लॅनिंग एक्सरसाइज आहे. साधारण 10 जणांचा ग्रुप असतो, त्याच्यावर एक टेस्टिंग ऑफिसर असतो. ग्रुप प्लॅनिंग एक्सरसाइज आहे का त्याचं पिक्चर बनवतात, असा पूर येणार आहे, इथं गाव आहे, तुमच्याकडे इथंच एवढीच साधन सामुग्री आहे, काय करायचं. आणि मग ते ग्रुप डिस्कशनच असतं, पण त्यातनं तुम्हाला एक सोल्युशन द्यावं. त्याच्यानंतर प्रोग्रेसिव्ह ग्रुप टास्क आहे, हाफ ग्रुप टास्क आहे, त्याला आम्ही कमांड टास्क म्हणतो. तुम्ही कमांडर असतात, एक तिथे ऑब्स्टॅकल काहीतरी असतं, तर ते तुम्हाला सोडवायचं आहे. मग तुम्ही तुमच्या बरोबर कोणाला तरी हेल्पर म्हणून घेऊ शकता आणि हेल्परला तुम्ही त्याच्याकडनं काम करून तुम्ही सुद्धा त्यात भाग घेऊन तो ऑब्स्टॅकल पार करायचा. नंतर एक कमांड टास्क झालं स्नेक रेस आहे, 10 जणांना एक अडथळ्याची सवय असते. ठीक आहे, ती तुम्ही सगळ्याच्या सगळं स्टार्ट पॉइंट पासून फिनिश पॉइंट पर्यंत जायचं आणि त्याच्यात प्रत्येकाला टेस्टला रूल्स आहेत. एक चांगला आहे की ग्रुप टेस्टिंग ऑफिसर टेस्ट ऍडमिनिस्टर करण्याच्या आधी त्याचे सगळे रूल्स सांगतो. आता स्नेक टॅक्स मध्ये काय होतो, जो थोडासा लीड घेतो तो बऱ्याचशा वेळेला मागे राहतो. लोकांना असं वाटतं मी पहिल्यांदा पार केलं की मी सुटलो, असं नाहीये. त्याच्यात लिडरशिप क्वालिटी बघितली जातात. आणि एक त्याच्यात प्रिन्सिपल असा आहे, या टेस्ट एकदा सुरू झालं की तुम्ही त्या ग्रुप टेस्टिंग ऑफिसरकडे अजिबात बघायचं नसतं. काही मुलांना एक अशी सवय असते आणि हे आम्ही असेसमेंट सेंटरला जो बघितलं, जे असेसर्स असतात त्यांच्याकडे ते बघत राहतात. मॅनेजर सुसोय बघितली वृत्ती असते की हा काय बघतोय, मला काय बघतोय, अजिबात बघायचं नाही. आपण आपलं काम करत राहायचं, आपल्याला जो टास्क दिलाय तो करत. आणि मग एक इंडिव्हिज्युअल लेक्चर असतं, त्याला आम्ही इम्प्रॉम्प्टू लेक्चर म्हणतो. इम्प्रॉम्प्टू लेक्चर एक साधारण एक विषय देतात, 1 मिनिट देतात, तोपर्यंत दुसऱ्याचं झालं की तुम्ही या 3 मिनिटं. मला टीव्हीवर बोलायला मिळालं होतं, टीव्हीवर 3 मिनिट. यू हॅव टू मेक, तिथे कम्युनिकेशन चांगलंच पाहिजे तुम्हाला. आणि एक म्हणजे ऑब्स्टेकल टेस्ट असते, साधारण 10 ऑब्स्टेकल्स आहेत. प्रत्येक ऑब्स्टेकलला नंबर प्रमाणे, एक नंबरला एका नंबर ऑब्स्टेकलला 1 मार्क, 7 नंबरच्याला 7, 10व्याला 10 असे ग्राउंडवर असतात. आता कसं आहे, ग्रुप टेस्टिंग ऑफिसर तुम्हाला टेस्ट करतो. मला अजूनही आठवत आहे, त्यांनी सांगितलं की तुम्हाला हे एक राऊंड करायचे 1 to 10 आणि नंतर मग तुम्ही कुठल्याही क्रमाने करा दुसऱ्या राऊंडला, यू विल गेट मॅक्झिमम मार्क. फाईन. तर तुम्ही जर एक राऊंड केली पूर्ण तर किती मार्क मिळतील हा प्रश्न विचारल्या माझ्याकडनं उत्तर आलं 55. 1 to 10 इज 1. आय वॉज ऑल्सो प्रिपेअर्ड. हे फार महत्वाचं आहे. येणारी टेस्ट तो जे सांगतो त्यात ते तुम्ही टोटली इन्व्हॉल्व्ह व्हायला पाहिजे, हा फार महत्वाचा. मग जीटीओ त्याचं असेसमेंट करतो. इंडिव्हिज्युअल इंटरव्ह्यू हा तर फारच म्हणजे डिटेल मध्ये असतो, 1.5 तास इंटरव्ह्यूचा. मग आता ते कसं आहे, बऱ्याचशा वेळेला तुम्ही शॉर्ट्सवर असता, म्हणजे व्हाईट
शॉर्ट व्हाईट शर्ट आणि पुढे ते हे लावलेले असतात नंबर्स. कधी कधी तुमचे हे चालू असतानाच तुम्हाला इंटरव्ह्यू बोलवतात तेव्हा तुम्हाला काही बदलायला वेळ मिळत नाही. पण समजा दुपारी जेवणानंतर तुमचा हे झालेलं आहे तेव्हा निश्चितच तुम्हाला चांगली पॅन्ट, चांगला शर्ट, टाय एवढं निश्चितच घालायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे मग एकदा मला असा कोणतरी प्रश्न विचारला की आय एस ऑफिसरला सुरवार घालून गेले होते अमुक अमुक. म्हणलं आय एस आणि आर्मी याच्यात निश्चितच फरक आहे ड्रेस कोड मध्ये. मला त्यांच्याबरोबर बोलायचं नाही, पण जर एखादा माणूस झब्बा, लेंगा आणि खाली एक स्लीपर्स घालून इंटरव्ह्यूला गेला तर त्या मुलाचं सिलेक्शन अधिकारी म्हणून होणार नाही एवढं मी निश्चित सांगू. ओके. कारण एसएसबी ला जायच्या आधी एक लिस्ट येते तुम्हाला काय काय पाहिजे. आपल्याला सवय नसते. रूम बंद बाहेर पडताना गाऊन घातला पाहिजे, पायजामाच घातला पाहिजे, सपाता पाहिजे. म्हणजे तुम्ही तिथे राहता कसे, रूम कशी ठेवता, जेवताना कसे वागता, हे सगळं ऑब्झर्व केलं जातं. हे इंटरव्ह्यू मध्ये अगदी डिटेलिंग करतो. तुम्ही आलात कुठून, काय शिकलात, कुठे गेला होता, ट्रिप कुठे गेले, अमुक तमुक, आणि मग काही सिच्युएशन देतात, काही प्रश्न विचारतात. एक इंटरेस्टिंग तुम्हाला मला विचारण्यात आलं शेवटचा प्रश्न सर. मी कुठल्याही जातीच्या अगेन्स्ट मी बोलत नाही, लक्षात घ्या. मला एअरफोर्सचा इंटरव्ह्यू होता. एक मला वाटतं कर्नल लेवलचा माणूस इंटरव्ह्यू घेतो. मला म्हणले की समज एक मुलगी, मुसलमान मुलगी तुझ्यावर प्रेम करते, तू काय करशील? आता मी माझी त्यांनी फॅमिली बॅकग्राऊंड सगळी काढली होती. आई आहे, भाऊ आहे, वडील नव्हते. तू काय करशील? तर मी थोडा विचार केला. म्हणलं ती प्रेम करते ना माझ्यावर, तू लग्न करशील का? नाही कर. बरं का, नाही कर. तोच प्रश्न त्यांनी 3 वेगवेगळ्या प्रकारांनी विचारला. ओके. आणि शेवटचा गुगली असा होता, पण असं होत नाही, पण समज ती, बरं का, समज ती, नाही मला त्याने रिझनिंग विचारलं. हे रिझनिंग का नाही बाबा? म्हणलं माझी हिंदू फॅमिली आहे. ओके. मला आई म्हणजे आईला विचारल्याशिवाय मला काय, यू आर गोइंग टू बी एन ऑफिसर, यू आर गोइंग टू डिपेंड अपॉन युअर मदर, असं विचारलं. म्हणलं ओके. मी जेव्हा फील्ड एरियात जाईल की ती घरी राहणार आहे. हा झाल्यावर त्याने शेवटचा काय प्रश्न विचारला, असं होत नाही म्हणे, पण समजा ती एका मोठ्या एअर मार्शलची मुलगी आहे आणि तिच्याशी लग्न केल्यावर तुझे प्रमोशन प्रॉस्पेक्ट वाढतील. ओके. बघा हा ट्रिकी क्वेश्चन होता. हा प्रश्न विचारला मी त्याला म्हणलं नो सर, आय हॅव टोल्ड यू. नो सर म्हटल्यावर तो म्हणला व्हेरी गुड. हा इंटरव्ह्यू संपला माझा तिथे. अँड आय कुड गेट अ फिलिंग की माझं सिलेक्शन झालं. वा. त्या प्रश्नाला जर मी म्हटलं असं ना, असं आहे का, मग मी लग्न करीन, तर मला वाटत नाही की मी आर्मीचे दिवस बघतो. हा माझा प्रसंग सांगतो. लक्षात आलं ना? तर यू हॅव टू बी व्हेरी व्हेरी सेन्सिटिव्ह. जर आला नाही तर थापा मारायचा नाही. आता मी जिओलॉजी स्टुडंट असताना आम्ही माउंट आबूला गेलो. ठीक आहे. तर माउंट आबूला कसं जायचं विचारलं, मुंबईवरनं काय ट्रेन आहे, मग माउंट आबूला मग आबू रोड ते माउंट आबू किती डिस्टन्स आहे, म्हणजे हा तो अवेअरनेस बघतात. 30-32-35 किलोमीटर आहे, 8 रस्ता आहे. त्याने काय केलं, समज तुला माउंट आबूला इंटरव्ह्यूला बोलवलंय आणि वाटेत एक ऍक्सिडेंट झालेला दिसतो, काय करशील? हा एक प्रश्न. आता सिच्युएशन, आता मला इंटरव्ह्यू महत्वाचा आहे, विवळत पडलेला रस्त्यावरचा माणूसही महत्वाचा आहे. तर आपल्याला ऑर्गनायझिंग ऍबिलिटी त्यातनं बघतात की मी थांबेन, येणाऱ्या वाहनांना थांबवेन आणि त्याला पहिल्यांदा जवळच्या हॉस्पिटलमध्ये विचारपूस करून कुठे हलवायचंय ते करून मी मार्गस्थान. आता इथे मी त्याच्याबरोबर जाईन हे सांगितलं तर मग वी डोंट हॅव ऑर्गनायझिंग करून. लक्षात आलं ना की युअर इंटरव्ह्यू इज ऑल्सो इम्पॉर्टंट. त्यावेळेला तुम्ही मनात जे येते ना ते ठामपणाने सांगितलं पाहिजे. हा इंटरव्ह्यू. आता मी थोडक्यात आणखीन एक पुढचा हे सांगतो की जी तयारी आहे की आता मला इंटरव्ह्यूला बोलवल्यावर सोडं नाही. एक तर म्हणजे मराठी मुलांना मला नक्की सांगावं असं वाटतं की इंग्लिश हे चांगलं आलंच पाहिजे. बोलण्याचा सराव, लिहिण्याचा सराव. आता पेन पिक्चर तुम्ही लिहिणार आहात, इंग्लिश चांगलं नसेल तर तो सायकोलॉजिस्ट काय तुमची हे करणार? कारण त्याचे इंडिव्हिज्युअल कोर्स आहे ना, आणि शेवटी कॉन्फरन्स आहे. सगळं पॅनल बसतो, सायकोलॉजिस्ट बसतो, जीटीओ बसतो, बाकीचे जीटीओ बसतात, आणि तुमचे पेपर जे बॉर्डर लाईनला असतात त्यांना टेकू लागतो, त्यांना भयंकर ग्रिल करतात आणि घेतात आतमध्ये. मला एकच प्रश्न विचारा, आणि एक सांगतो की तिथे गेल्यावर बाकीची मुलं काय बोलतात त्याच्याकडे अजिबात लक्ष द्यायचं. ओके. साधारण नॉर्थ इंडियन मुलांचं मी बघितलंय, असं माझा अनुभव, की दुसऱ्याचं खच्चीकरण, अरे तेरे को पूछा नाही, त्याला सिलेक्शन नाही होगा, असं ते म्हणतात ना. बऱ्याच टेक्निक असतं, हे मी बघितलंय. मला एक प्रश्न विचारला की तुझं सिलेक्शन झालं नाही तर काय कॉन्फरन्सला. मी म्हटलं मी एमएससी करतोय,
मी 6 महिने माझे MSc राहिलेलं आहे. मी MSc पूर्ण करेन आणि परत ओके, बस एवढा एक प्रश्न नाही मग. आणि माझं सिलेक्शन झालं. आमच्या 10 पैकी दोघांचं झालं. अशा आमच्या सगळ्या बॅचलर काहीतरी 5 का 6 मुलं निघाली. तर ऑफिसर लाईक क्वालिटी ज्या आहेत त्या जोपासल्या. मी फक्त जस्ट आय गो थ्रू 15 आहेत साधारण. त्यात पहिला आहे प्लॅनिंग अँड ऑर्गनायझिंग मध्ये रिलेटिंग टू माइंड असं म्हणूया. इफेक्टिव्ह इंटेलिजन्स म्हणजे बौद्धिक क्षमता, बौद्धिक बुद्धी, रिझनिंग ॲबिलिटी, विचारसरणी, मुद्दे कसे मांडतात, ऑर्गनायझिंग ॲबिलिटी, संघटन, रचना, पॉवर ऑफ एक्सप्रेशन, हे सगळे ह्या 5 दिवसात तपासले जातात ना वेगवेगळ्या असेसरकडनं. कोण काय बघायला तुम्हाला सांगता येणार नाही, पण ह्या तुम्हाला हाच जोपासायला लागतं. दुसरा फॅक्टर्स आहे सोशल ऍडजस्टमेंट रिलेटिंग टू हार्ट. त्याच्यात आहे सोशल अडॅप्टेबिलिटी म्हणजे सामाजिक संयोजकता, संयोग, क्षमता, नंतर कोऑपरेशन, परस्पर सहाय्य, सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी, उत्तर देतात, कॉपरेशन. ती स्नेक टेस्ट आहे, त्यात तुम्हाला कॉपरेट करावंच लागतं ना. मी माझा घोडा पुढे नेईन असं म्हणून चालत नाही. त्याच्यात टीम वर्क, व्हेरी इम्पॉर्टंट, टीम वर्क. मला आठवत आहे आम्हाला एक मोठा प्लॅंक दिला होता, तो पकडून एकानी बाकीच्यांनी हे करायचं होतं, बाकी सगळे पुढे गेले. आता ते मला कसं घेणार, तेव्हा नो प्लॅनिंग. लोकांना वाटलं आता तू मागे राहिला म्हणजे तू सिलेक्शन झालं नाही. अजिबात असं काही नाही, अजिबात. आणि कुठेही कोणाचं ऐकायचं नसतं. सोशल इफेक्टिव्हनेसला आहे इनिशिएटिव्ह आहे, शिरकाव करणे, दीक्षा देणे, सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास, स्पीड ऑफ डिसिजन, निर्णय क्षमता, किती लवकर तुम्ही निर्णय घेता, ॲबिलिटी टू इन्फ्लुएन्स द ग्रुप म्हणजे इथे आलं लिडरशिप, ॲबिलिटी टू इन्फ्लुएन्स द ग्रुप, आणि लाईव्हलीनेस, चेअरफुलनेस, चैतन्य, आनंदीपणा, असे मरगळलेले काय आता मला करावं लागणार आहे असं जर चेहऱ्यावर आलं तर अवघड आहे. आणि शेवटी आहे डायनॅमिक, करेज, डिटर्मिनेशन, करेज आणि स्टॅमिना म्हणजे निश्चय, करेज, शौर्य, धीटपणा, धैर्य, आणि स्टॅमिना, धमक, कुवत, त्याला फिजिकल ऍक्टिव्हिटी महत्वाची, आणि इंग्लिश बोलणं. मग हळूहळू ती सवय 3 वर्ष तर करा पाहिजे. मी प्रसाद सर, मला सांगायला काही लाज वाटत नाही, मला इंग्लिश आर्मीमध्ये गेल्यावर सुद्धा ओके. सेकंड लेफ्टनंट असताना मला आमच्या साहेबांनी मिनिट्स ऑफ द मीटिंग लिहायला सांगितले. मी लिहिले, त्यांच्या समोर गेलो. सिख जंटलमन होते, ते नंतर लेफ्टनंट जनरल म्हणून रिटायर झाले. सुरजित सिंग सांगरा माझे पहिले मेंटॉर. त्यांनी असा हातात कागद घेतला, माझ्याकडे एकदा बघितलं, परत कागदाकडे बघितलं. यू आर ग्रॅज्युएट नो? म्हटलं हो. दिस इज द वे यू राईट. हॉरिबल, हे शब्द मला अजूनही आठवतोय. त्याच्यावर तेवढाच थांबला नाही, त्यांनी माझ्यासारखे जे बाकीचे सेकंड लेफ्टनंट होते, आमचं लाईफ त्यांनी मिझरेबल करून टाकलं. दर आठवड्याला एक पुस्तक वाचायचं इंग्लिशचं, बुक रिव्ह्यू लिहायचा आणि सोमवारी सबमिट करायचा. आणि हे महाराज स्टाफ कॉलेजमधनं इन्स्ट्रक्टर राहून आलो. ते मंगळवार संध्याकाळपर्यंत त्याच्यावर रेगोट्या मारून काय चुकलंय काय नाही, अगदी एखादा पेपर करावा तसं लाल अक्षरात करायचं. मग त्याने आम्हाला थिसॉरस कसा आहे करायचा, लेक्चर कसं द्यायचं. आम्ही भूतानमध्ये होतो तर प्रत्येक ऑफिसरला लेक्चर द्यायला लावलं, मिलिटरीचा विषय सोडून. हे कोणतरी आपल्याला मेंटॉर भेटतं. तसंच मग मला सराव सुरू झाला. मग एकदा काय, इंग्लिश इज अ फॉरेन लँग्वेज, इट इज रिक्वायर्ड टू बी लर्न एज अ फॉरेन लँग्वेज. आणि मराठी मुलांनी अजिबात, मी जर प्रयत्न केले, अगदी फाडफाड इंग्लिश म्हणणार नाही, पण व्यवस्थित दुसऱ्याला समजेल असं इंग्लिश बोलू शका. ठीक आहे ना. त्याच्यासाठी प्रॅक्टिस पाहिजे, सराव पाहिजे. स्मॉल ग्रुप म्हणजे स्पर्धा परीक्षेत आहेत त्यांनी एक ग्रुप केला पाहिजे, ज्याला आपण HR मध्ये स्मॉल ग्रुप ऍक्टिव्हिटी म्हणतो. आणि स्मॉल ग्रुप ऍक्टिव्हिटी इज लॅबोरेटरी आहे, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटची एक लॅब आहे असं मी समजतो. MBA ला मी करतो. त्यात मी आपल्याला स्वतःची ओळख, स्वॉट अनालिसिस जे आपण म्हणतो, स्ट्रेंथ विकनेसेस. माझं इंग्लिश कमी आहे तर आहे, कमी आहे, मला शिकायचं. माझा फिजिकल स्टॅमिना कमी आहे, मला वाढवायचंय. शारीरिक क्षमता नाहीये, ओके, मी काही ना काहीतरी व्यायाम करून मी बळकटी आणीन. हा विचार जोपासला पाहिजे. नुसतं मग परीक्षेला बसलं मार्क मिळतील असं होणार नाही. कारण सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड इज इक्वली टफ, का सोपं नाही. तर हे जोपासण्यासाठी कोणतरी मेंटॉर, काउन्सिलिंग, जनरल अवेअरनेस, काय चाललंय भारतात, आर्मीच्या रँक्स, चीफ कोण आहे. आता नुसतंच त्या राजस्थान बॉर्डरला हायवेवर विमान उतरवलं, काय त्याच्या मागचं प्लॅनिंग आहे, कशाला एवढा खटाटो.
तर प्रिपेअर्डनेस आहे. उद्या जर वॉर झाली तर आपल्याला साधन सामुग्री पोरांना तिथे न्यायचं असेल तर हायवेवर ते मोठं मोठं विमान उतरवलं सक्सेसफुली, लगेच हो. तुम्हाला तिथे फौज पाठवता येईल, असा तो त्याचा Correct. कन्सेप्ट आहे. म्हणजे याच्यावर जरा जनरल नॉलेज वाढलं पाहिजे आणि माहिती, तिन्ही सर्व्हिसेस दलांची माहिती पाहिजे. आपण पुण्यात आहोत, पुण्यात सदर्न कमांड आहे, पुण्यातले मला विचारलं होतं ना पुण्यात काय काय मिलिटरी एस्टॅब्लिशमेंट, लोकांना माहित नसते. हो. 8-10 एस्टॅब्लिशमेंट आहेत. सदर्न कमांड आहे, सवेरी आहे, इंटेलिजन्स स्कूल आहे, स्पोर्ट कॉम्प्लेक्स आहे, IIT आहे. EIDL आहे, DRDO ची लॅब आहे, NCL आहे. जसा त्यांचा डिफेन्सशी संबंध आहे. इंटेलिजन्स स्कूल आहे, आपल्याला माहित नसतं. नाही, आणि खऱ्या अर्थाने सर आपण पुणेकर तसे काय म्हणू त्याला, आपण समृद्ध आहोत की हो. म्हणजे आर्मीचं मुख्यालय हे पुण्यामध्ये आहे. हो, आणि कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग आहे. येस, Armed CME Forces आहे, Medical College आहे. AFMC सुद्धा आहे. एवढ्या मोठ्या संस्था आहेत. अगदी अगदी. सर आपण बोलता बोलता बऱ्याच मुद्द्यांना स्पर्श करून गेलात आणि ते सगळे बोलता बोलता आपण सायकोलॉजिकल टेस्ट किंवा युटिलायझेशन ऑफ अवेलेबल रिसोर्सेस ज्याला आपण म्हणतो की उपलब्ध साधन सामुग्रीमध्ये आपण त्याचा उपयोग पुरेपूर कसा केला पाहिजे आणि आपलं टास्क पूर्ण कसं केलं पाहिजे, तसंच ज्याला आपण म्हणतो की लीड बाय एक्झाम्पल. Correct. ऍज इन लाईक यू आर नॉट सपोज टू बी ओनली अ लीडर, यू शुड बी एन एक्झाम्पल फॉर अदर्स. त्याच्यानंतर नेव्हर लुक बॅक. आय मीन तो एक मुद्दा आपण स्पर्श करून गेला की जे मला टास्क असाइन केलं दॅट आय हॅव टू. आणि एक महत्वाचा प्रसाद मी जे सांगितलं ना, टेस्ट देताना GTO कडे अजिबात बघायचं नाही. ट्रू, दॅट्स व्हॉट. तो काय करतोय, तो असेस करतोय का, तो मला बघतोय का, नाही, देन यू आर नॉट इन द टेस्ट. ट्रू. आणखीन एक घटना सांगतो. एक ऑब्स्टेकल टेस्ट मध्ये एक असं ऑब्स्टेकल होतं. एक साधारण एक 6-7 फुटावर प्लॅटफॉर्म होता, शिडीवर जायचं, 8 फुटावर असेल. तिथून पुढे एक झाड होतं, त्या झाडाला एक दोरखंड लावलेला होता. बर. ठीक आहे. माझ्या ग्रुपमध्ये ते ऑब्स्टेकल कुणीच अटेम्प्ट केलं नाही. आणि मी तिथे वर चढलो जेव्हा, तेव्हा मला लक्षात आलं की जरा हे अवघड आहे ऑब्स्टेकल. कारण त्या प्लॅटफॉर्म ते दोर साधारण 5-6 फुटाचा, म्हणजे उडी मारायची, दोर पकडायचा, दोरखंड पकडायचा आणि खाली यायचा, असं ते ऑब्स्टेकल. आणि बरोबर तो GTO त्या झाडाखाली तिथं बसला होता, स्क्वॉड्रन लीडर. काही नाही, मी मनात विचार केला की इथून मागे फिरणं नाही. जी उडी घेतली ती डायरेक्ट मी जमिनीवरच लँड झालो. नशीब चांगल्या दृष्टीने जाणवलं, आल्यावर हातात दोरखंड पकडला. तो जरा GTO ओरडला, म्हणले डोंट टेक सच चान्सेस, कारण अपघात झाला तर मग तुम्हाला पुढची टेस्ट नाही. आता एक NDA मधल्या मुलांना जर अपघात झाला तर त्यांना काही ना काहीतरी रिहॅबिलिटेशनसाठी गव्हर्नमेंट प्रयत्न करते, आधी होत नव्हतं. कारण या 3 वर्षाचं ट्रेनिंग सुद्धा टफ आहे. घोड्यावर बसणं आहे, काय काय ऑब्स्टेकल्स आहेत, उड्या मारायच्या आहेत, कुठेतरी. बघा, फिट फॉर आर्मी माझ्यासारखा कमांडोला शेवटच्या दिवशी मला अपघात झाला. माझा व्यवस्थित चालला होता, इन्स्ट्रक्टर ग्रेडिंगसाठी मी एअरमार्क होतो, आणि अगदी सिम्पल आदल्या दिवशी पाऊस झाला होता. दमदमा म्हणून एक ऑब्स्टेकल असते, त्याच्यावर उडी मारायची, हातात रायफल, सगळं टोटल फायटिंग गिअर. तो माझा डावा पाय त्या वाळूत रुतला आणि मी असं मागे पडलो. पण मागे 15 किलोचं वजन, ती सँडबॅग, हेल्मेट, आणि मला काही उठता येईल नाही. लिगामेंट्स तुटल्या. मी 25 दिवस, मला शेवटच्या टप्प्यापर्यंत आता कमांडो पास होतो की नाही, पण माझ्या आधीचं सगळं रेकॉर्ड चांगलं असल्यामुळे त्यांनी मला क्वालिफाय हे दिलं, ग्रेड दिली. आता कमांडो परत आयुष्यात दुसऱ्यांदा करता येईल. सर आपण बोलता बोलता याही मुद्द्यांना स्पर्श केलात की डेकोरम ऑफ ड्रेस कोड तुमचं दृष्टीने तुमचं काय. म्हणूनच आज ही मी आतापर्यंत इतके वेबिनार घेतले, मी कधी टाय आणि कोट घातलेला नाही. आज आर्मीसाठी बोलायचंय, मुलांना समोर कोणतरी दिसलं पाहिजे. मी टोपी घातली, मगाशी म्हटलं मी टोपी घालत नाही, पण म्हटलं नको, डोगरा रेजिमेंटचं इट्स अ प्राईड ऑफ रेजिमेंट, आय मस्ट वेअर दिस कॅप. त्यातही आपण एटिकेट्स, मॅनर्स, आणि सर एक महत्वाचा मुद्दा आपण मांडला की माउंट आबूचा उल्लेख आपण केला, 30 ते 35 किलोमीटर. माझा एक तो मला मुद्दाम खरं तर आम्हाला जे आमचे मुलाखत देणारे असतात त्यांच्याकडनं अनुभव कथन करायला, त्यांचं कथन ऐकायला नक्की आवडतं. पण मला फॉर्च्युनेटली आय वॉज प्रिव्हिलेज टू इंटरॅक्ट विथ सम NDA फोक्स. माझे काही मित्र होते आणि त्या ह्याच्यात मी नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये गेल्यानंतर नेमकी एक क्रिकेटची मॅच चालू होती आणि मी त्याला सो ती मॅच चालू असताना मी तिथे पोहोचलो, त्याला भेटायला गेलो होतो. पासिंग आउट परेडचे पासेस घेण्यात.
हम्म. आणि मी त्याला जस्ट एक विचारलं, म्हणलं अरे स्कोर काय झाला, तर त्यांनी ही जस्ट आस्क हिज त्याच्या कलिगला विचारलं अँड देन ही जस्ट वेंट आउट. आणि द मुमेंट ही बॅक, त्याच्यानंतर जी माहिती मला मिळाली की किती रन्स आहेत, स्ट्राईक रेट काय आहे, रन रेट किती आहे, ओव्हरऑल ऍव्हरेज किती आहे, बॉलिंग स्पीड किती आहे, फिल्डिंग कुठे कुठे काय फील्ड लावलंय, ही एवढी इत्थंभूत माहिती मिळाल्यानंतर मी त्याला फक्त एक म्हणलं की आता मी मॅच बघत नाही, आता भारत जिंकणार असं एक सुस्थितीत तुमच्याकडनं मला कळालेलं आहे. त्याच्यात इतकं परफेक्शन. आणि आपण सांगितलं की 30 ते 35 किलोमीटर, टू बी व्हेरी प्रिसाइज. म्हणजे आपण सुरुवातीच्या काळात जो मुद्दा आपण चर्चा घेतली होती की आर्मी म्हटलं, डिफेन्स म्हटलं की टू बी प्रिसाइज यू हॅव टू विथ कॅल्क्युलेशन, यू हॅव टू बी विथ नंबर्स. खूप खूप महत्वाचं आहे. सर, काही प्रश्न माझ्या मनामध्ये आहेत आणि आपल्याबरोबर आता पूजा आहे विद्यार्थी. जे एक गोष्ट सांगतो, थोडं मनात आलं. बर, आर्मीने आम्हाला एक गोष्ट शिकवली की वन अप, यू हॅव टू बी ऑलवेज वन अप. व्हॉट इज वन अप? उदाहरण घ्या, मी मेजर आहे, पाकिस्तानच्या बॉर्डरवर बसलेलो आहे, माझ्याकडे 120 लोक आहेत, एक कंपनी घेऊन बसलेलो आहे, पलीकडे सुद्धा एक मेजर आहे, तोही काहीतरी प्लॅनिंग त्याच्या डोक्यात चाललाय. तर वन ऑफ हिज सिच्युएशन इज लाईक दिस की आय हॅव टू गो इन हिज शूज. तो माझ्यासाठी काय प्लॅन करतोय, तो अटॅक करणार आहे का, देन आय टू टेक अ डिफेन्स. तो डिफेन्स मध्ये बसणार आहे का, देन आय टू अटॅक. हे ज्याला आम्ही त्याला मेंटल अप्रिसिएशन म्हणतो. आणि मेंटल अप्रिसिएशन मध्ये जो परफेक्ट आहे, ही अचीव सरप्राईज इन वॉर, ही टॅक्टिक्स आहे. जॅक वेल्स म्हणून जो सीईओ होते जनरल इलेक्ट्रिकचे, त्यांनी 4E आणि 1P सांगितले, ते आपल्याला आर्मी सुद्धा लागू आहे. यू हॅव टू हॅव पॉझिटिव्ह एनर्जी, बबलिंग एनर्जी. यू हॅव टू एनर्जाइज पीपल, म्हणजे इन्फ्लुएन्सिंग म्हणजे लिडरशिप. हे लिडरशिपचे मुद्दे आहेत. तिसरा आहे एज ओव्हर. एज ओव्हर इज वन ऑफ अवर आर्मी. 10 मुलं आहेत, त्यातलं माझं इंग्लिश चांगलं आहे, ही विल हॅव एज. 10 मुलं आहेत, दोघांचं इंग्लिश चांगलं आहे, पण त्यातलं एकाला आणखी जर्मन लँग्वेज येतं, ही ॲज एज ओव्हर. आणि चौथा आहे एक्झिक्यूट, टेक डिसिजन. मला आर्मीत जायचंय, नीड फॉर अचिव्हमेंट, प्रयत्न करा, अभ्यास करा, शेड्युलिंग करा, आणि यू हॅव टू हॅव अ पॅशन. पॅशन कुठेही, म्हणजे तुम्ही IAS व्हा, IPS व्हा, MPS ला पॅशन नसेल तर त्या सर्व्हिस मध्ये मजा नाही. मग आमच्यासारखे टीचर व्हा, टीचर इज ऑल्सो पॅशन, यू हॅव टू बी पॅशनेट. प्रोफेसर व्हायला सुद्धा तुम्हाला इंटरेस्ट पाहिजे. मला पॅशन ती निर्माण झाली म्हणून मी इंडस्ट्री सोडून इकडे आलो. सर, एक प्रश्न मला वाटतं विद्यार्थ्यांना सुद्धा पडलेला असेल की शॉर्ट सर्व्हिस कमिशन आणि फुल सर्व्हिस कमिशन याच्यामधला फरक जर आपण सांगितलं तर फार बरं. अगदी मधनं जे पासआउट होतात त्यांना शॉर्ट सर्व्हिस कमिशन आहे, आणि IMA मधनं जे होतं ते नाही. तसं नाही. IMA मधनं पासआउट होणार ना परमनंट कमिशन. NDA मधनं जे जातात त्यांना परमनंट कमिशनच मिळतं. काही कोर्सेस त्यात शॉर्ट सर्व्हिसचे आहेत, काही, पण नॉर्मली परमनंटलाच. आता शॉर्ट सर्व्हिस जी चेन्नई आहे, त्याची परीक्षेला 2च पेपर आहे. ग्रॅज्युएशनच्या नंतर तुम्हाला ते 10 महिन्यात ऑफिसर करतात. ओके. आता जरा शॉर्ट सर्व्हिसचे नियम बदलले. आमच्या वेळेला 5 वर्ष सर्व्हिस आणि त्याच्यानंतर परमनंट. त्याच्यात तुम्हाला ऑप्शन द्यायचंय की मला पुढे कंटिन्यू करायचंय किंवा नाही. ऑप्शन दिला आणि जर आर्मीला तुम्हाला कंटिन्यू करायचं असेल तर ते तुम्हाला 5 वर्ष किंवा 2 वर्ष एक्सटेन्शन देऊन सांगतात तुम्ही बाहेर बघा, अदरवाईज परमनंट कमिशन. आता थोडेसे रूल बदलत आहेत. गव्हर्नमेंटचा स्ट्रॅटेजी अशी आहे की 10 वर्ष प्लस 4, 14 वर्षाचं शॉर्ट सर्व्हिस इव्हन एअरफोर्स मध्ये सुद्धा आहे. आता ह्याची माहिती आपल्या कॅन्डिडेटला माहिती पाहिजे. 14 वर्षानंतर काय, आज तरी 14 वर्षानंतर काय हा काही अजून मुद्दा आलेला नाही. त्याच्यात गव्हर्नमेंटची काही स्ट्रॅटेजी असेल, मी त्या याच्यावर बोलणार नाही. वैयक्तिक बोललो तर बोलीन. माझा आता माझ्या सुनेचा भाऊ आहे, तो एअरफोर्स मध्ये आहे, पायलट आहे, जगवार चालवतो. 14 वर्ष. आता तो हे झालाय, स्पडन तिथं झालाय. मध्ये एकदा अंबाल्याला गेला, सर काका म्हणले आता, अरे म्हणलं तुझं होईल ना परमनंट. नाही म्हणे आमचा बॉन्डच 14 वर्ष. मी आणखीन ऐकतोय की 14+5 असं होणार आहे, म्हणजे 19 वर्षापर्यंत आणणार आणि थांबवणार. थोडक्यात त्याच्या मागची भावना अशी आहे की पेन्शन द्यायला नको असा डाव दिसतो वर्करनी. मी त्याच्यात जास्त सखोल जात नाही, पण विद्यार्थ्यांना एवढंच सांगतो की शक्यतो आता 2 पर्याय. मला आर्मी टेस्ट करायची, आवडली तर कंटिन्यू करा, तर सोडील. मी शॉर्ट सर्व्हिस गेलो, मला आर्मीत आवड होती, पण माझ्या ऍक्सिडेंट मध्ये मला सोडायला
भाग पडलं, मी ऑप्ट आउट झालो आणि नंतर मग बाकीच्या मागच्या दुसऱ्या करिअरमध्ये वाटचाल सुरू केली. आर्मीचा बेस आणि मग इंडस्ट्री, मग अकॅडमिक्स, वन ऑफ सिच्युएशन शिकवली होती. मग तुम्हाला मी शिकवायला आर्मीत आल्या माझ्याकडे मॅनेजमेंट नव्हती. 3 वर्ष मॅनेजमेंट कोर्सेस केले. हो. त्याच्यानंतर मग पीएचडी केली. 85 साली शिकवायला लागलो व्हिजिटिंग म्हणून. आणि मग शिकवणं आवडलं म्हणून मग एकदम टोटल युनिव्हर्सिटीत झालो. पण युनिव्हर्सिटीमध्ये मला अनेक वर्ष ऍडमिनिस्ट्रेशनला सुद्धा बऱ्याच ड्युटी दिलेली. मी रजिस्ट्रार होतो, फायनान्स ऑफिसर. आर्मी मॅन इज अ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पर्सन. ट्राय टू अंडरस्टँड. गिव्हन अ टास्क डेफिनेटली ही विल डेफिनेटली सॉल्व. मल्टीटास्किंग म्हटलं तरी हरकत नाही. व्हेरी इम्पॉर्टंट. सर आपल्या बरोबर आता एक पूजा म्हणून आपली एक विद्यार्थिनी देखील आहे. पूजा, तुला काही प्रश्न विचारायचे आहेत का? Oh, sir, actually, thanks a lot for giving your time. And I have one question from PhD point of view. So, from which point? PhD. जे तुम्ही PhD केली आहे सर. PhD, बर. Yes. तुम्ही जेव्हा मी तुमच्याकडे बघते तेव्हा असं वाटतं की तुमचा पोर्टफोलिओच एक खूप वर्सटाईल आहे आणि त्यात पुंभा किंवा मग तुम्ही केलेली PhD आणि त्यात पण HR मध्ये आणि डिफेन्स मध्ये तुम्ही जो सांगितला की सेव्हिंग केले डिफेन्सने एक 18 CR समथिंग. सो त्याबद्दल तुम्ही थोडं एक्सपिरियन्स शेअर करा तुमचा. डिफेन्सने काय सेव्हिंग केलं मला नाही कळलं. तो काय तुम्ही एक 18 करोड असा मध्ये. ओके गॉट इट. माझ्या बायोडेटा तुम्ही वाचलाय. ओके. येस. बेसिकली ती मी आर्मी सोडल्यानंतर मी 5 वर्षांनी आर्मी सोडली आणि मी जेव्हा सिव्हिल मध्ये चाचपडत होतो लगेच काही जॉब मिळत नाही. मला पहिला इंटरव्ह्यू झाला तो पुणा क्लबला. त्या कंपनीचं नाव घोषित केलेलं नव्हतं. मी तिथे गेलो. नोव्हेंबर 81 ची गोष्ट आहे. एक यंग लेडी, प्रॉब्ली MBA, ती माझा इंटरव्ह्यू घेत होती. 10-1 मिनिटं इकडचे तिकडचे प्रश्न विचारले. म्हणजे माझा बायोडाटा चेक केल्यावर तिने मला एक विचारला प्रश्न की कॅप्टन कॅन यू डिफाईन ऍडमिनिस्ट्रेशन. आणि हा प्रश्न विचारला माझ्या डोक्यामध्ये सरकी त्या दबंग सरकी. ही काय मला प्रश्न विचार. मी मेजर होतो. मी आसाममध्ये सिव्हिल ऍडमिनिस्ट्रेशनला मदत करत होतो. ही काय मला प्रश्न विचारते. तर मी तिला म्हणलं मला या इंटरव्ह्यूत रस नाही, मी चाललो. म्हणलं जाण्यापूर्वी सांगतो की हे तुम्ही कुठल्या कंपनीसाठी घेताय वगैरे मला माहिती होती, सांगितली. ती सरप्राईजच झाली. पण त्या प्रश्नामुळे माझं पुढचं कम्प्लीट करिअर चेंज झालं असं मी म्हणेन. मी बाहेर आला म्हणलं की आपल्याला काहीतरी मॅनेजमेंटचं फॉलोअप पाहिजे. मग मी ते DBM MMs केलं. नंतर मला थर्मॅक्स मध्ये सिक्युरिटी ऑफिसर म्हणून जॉब मिळाला. पण सिक्युरिटी इज नॉट द ओनली गेम फॉर आर्मी, हे निश्चित. वी हॅव लॉट ऑफ कॅपॅसिटी. मग मी 85 साली शिकवायला सुरुवात केली. मग शिकवायला आवड झाली. मग 90 साली मी PhD साठी रजिस्टर केलं. तोपर्यंत मी इंडस्ट्रीत होतो. मग इंडस्ट्री सोडून दिली. मग ट्रेनिंग मध्ये घुसलो. मग 95 माझी PhD झाली स्वतःची, नॉन सॅलरी बेनिफिट्स अँड इंडस्ट्रियल पीस, असा इंडस्ट्री रिलेटेड टॉपिक. आणि 97 मी कुंभामध्ये आलो आणि तिथून पुढचा युनिव्हर्सिटीचा प्रवास आहे. ते जे तुम्ही 18 करोडचं जे मिळाले आहेत, माझे जवळजवळ 20 विद्यार्थी PhD झालेले आहेत. त्यातले 2 आर्मीचे आहेत. एक तर लेफ्टनंट जनरल अरविंदर सिंग लांबा म्हणून आहेत, ते डेप्युटी नॉट डेप्युटी व्हाईस चीफ. नंबर 2 VK सिंग, हे माझे गुरु कमांडोचे. त्यावेळेला चीफ असताना हे व्हाईस चीफ होते. आणि दुसरे आहेत भूपिंदर यादव, जे CQ अम्युनेशनचे इन्चार्ज होते, ब्रिगेडियर. नंतर ते मेजर जनरल म्हणून रिटायर झाले. तर ते माझ्याकडे आले. आमचे कुंभाचे विद्यार्थी होते ते मागचे. मला म्हणले मला ते नॉलेज मॅनेजमेंट वर PhD करायची. म्हणलं नॉलेज मॅनेजमेंट वर नाही, तुम्ही काय करता वगैरे मी विचारलं. ते म्हणजे मी अम्युनेशनचा क्वालिटीचा चीफ आहे. तर म्हणलं आपण याच्यातच विषय घेऊ ना. की त्यावेळेला भारतामध्ये 2-3 ठिकाणी अम्युनेशन डम्प्सला मोठ्या आगी लागल्या होत्या आणि करोडो रुपयाचं नुकसान झालं. तर म्हणजे आगी कशा लागतात, एखादी बॅरल बल्ज का होते, याच्यावर आपण ऍक्सिडेंट्स का होतात फील्ड फायरिंगला, हे आपण डिग आउट करू. आम्ही गव्हर्नमेंटची परमिशन मागितली आणि तो क्वालिटी अँड रिलायबिलिटी ऑफ स्मॉल आर्म्स अम्युनेशन, म्हणजे बंदुकीच्या गोळ्या, याच्यावर तो PhD केली. आणि त्याचे जे फाइंडिंग्स होते ते त्यांनी तो स्वतःच इन्चार्ज होता, इम्प्लिमेंटेशन केलं. तर 2 वर्षात, वर्षाला 9 कोटी, असे 2 वर्षात 18 कोटी डिफेन्सच्या R&D बजेटमध्ये वाचले. हे नोटेड आहे. अब्दुल कलाम साहेबांनी त्याचं फेलिसिटेशन केलं.
हा पीईटीचा जो मुख्य सब्जेक्ट आहे, आम्ही जॉईंटली, तोही इन्फंट्रीचा ऑफिसर, मी इन्फंट्रीचा ऑफिसर, पण त्याचं सगळं टेक्निकल डीआरडीओ मध्ये काम केल्यामुळे, R&D मध्ये काम केल्यामुळे हे आम्हाला अचिव्हमेंट आली. तर ते 18 crore अँड दॅट इज नोटेड. अँड अब्दुल कलाम साहेबांनी त्यावेळेस त्याचं कौतुक केलं होतं, फेलिसिटेशन. Have I answered? Yes, definitely. Thank you, sir. Yes. खरं तर चित्र सर काय माहितीये का, की डिफेन्स म्हटल्यानंतर प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आणि होय. जिव्हाळ्यापेक्षा सुद्धा तो प्राईडचा विषय. अर्थात भारतीय सशस्त्र सेना, भारतीय संरक्षण दल आणि आपण आज जे काही विविध विषयांवरती आपण आज आम्हाला मार्गदर्शन केलं, ते विषय खूप वास्ट आहेत आणि याच्यासाठी मला वाटते एक वेगळं सेशन मला वाटतं अरेंज करायला लावेल. मी सेवा मित्र मंडळाला मी नक्की ती विनंती करेन की फक्त डिफेन्स या विषयावरती एक वेगळं लेक्चर अरेंज करण्यासाठी मी नक्की त्यांना आग्रही भूमिका त्याच्यामध्ये ठेवेन. एका तासामध्ये हा विषय संपण्यासारखा नाहीये, पण आपण त्यातल्या त्यात सुद्धा जे ज्याला आपण म्हणू की फ्रुटफुल आणि जे प्रेक्षकांपर्यंत आणि मुलांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत जे योग्य पोहोचायला हवं, की ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या सैनिक म्हणजे संरक्षण दलातल्या वेगवेगळ्या संधी याच्याबद्दल आपण खूप चांगलं मार्गदर्शन आम्हाला केलं. त्याच्यात आपण एनडीए असेल किंवा आर्मी पोस्टल सर्व्हिसेस सुद्धा आहेत, त्याच्यानंतर AFMC असेल, त्यानंतर कंबाईंड डिफेन्स सर्व्हिस असेल, त्याच्यानंतर नौदल असेल, एअरफोर्स अकॅडमी असेल, अशा वेगवेगळ्या विषयांवरती आपण गप्पा मारल्या आणि त्याचं जे आपण मार्गदर्शन केलं ते आमच्यासाठी खऱ्या अर्थाने फ्रुटफुल मार्गदर्शन. आणि त्याचबरोबर खूप वेगळे वेगळे विषय ज्याला आपण म्हणतो की फक्त तुम्ही तब्येतीने स्ट्रॉंग असाल म्हणजे तुम्ही सैनिक नाहीत, तर तुम्ही मानसिक दृष्ट्या सुद्धा तेवढे खंबीर असणं जास्त गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण ज्याला म्हणतो की युटिलायझेशन ऑफ अवेलेबल रिसोर्सेस, उपलब्ध साधनांचा योग्य तो त्याचा वापर करून आपलं टास्क पूर्ण करणं, लीड बाय एक्झाम्पल, त्याच्यानंतर नेव्हर लुक बॅक. तुम्ही एखादा डिसिजन घेतल्यानंतर त्या डिसिजनवरती तुम्ही किती फर्म आहात, म्हणजे निर्णय क्षमता तुमची किती चांगली आहे. त्याच्यानंतर डेकोरम ऑफ ड्रेस कोड, तुम्ही स्वतःला प्रेझेंट कसं करताय. त्याच्यानंतर एटिकेट्स आणि मॅनर्स याबाबतही आपण बोललात. तसंच अॅक्युरसी, आपण 30 ते 35 किलोमीटरचं त्याच्यावरती आपण खूप विस्तृत आणि खूप छान उदाहरण दिलं. त्याच्यानंतर क्लिअर कट इन्फॉर्मेशन ज्याला आपण म्हणतो की योग्य ती टू बी प्रिसाइज, जी रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन आहे ती देणं जास्त गरजेचं आहे. इनिशिएटिव्ह, यू आर नॉट सपोज टू बी, आय मीन if you are a leader, you are supposed to take some initiatives which is useful for the society, which is useful for your team. त्याच्यानंतर ज्याला आपण म्हणतो की डिसिजन इफेक्टिव्हनेस, की मी घेतलेला डिसिजन हा किती परिणामकारक आहे त्याच्याबद्दलही आपण बोललात. डायनामिक प्रोफाईल काय असावं एका आर्मी ऑफिसरचं, त्याच्याबद्दलही आपण खूप सुंदर मार्गदर्शन केलं. आणि या सगळ्याचं एक ज्याला आपण म्हणू की एक परिपाक, ज्याला आपण म्हणतो की सारांश जर आपण त्याचा बघितला तर तो स्वॉट अनालिसिस, की तुम्ही तुमच्या स्वतःमध्ये स्ट्रेंथ, विकनेस, ऑपॉर्च्युनिटीज अँड थ्रेट्स या ज्या आहेत, की मला माझ्यामध्ये आता माझ्या स्ट्रेंथ्स काय आहेत, मला कुठल्या संधी उपलब्ध आहेत, काय मला ज्याच्यामध्ये कमतरता आहे आणि मला ज्याला आपण म्हणतो की त्याच्यातनं मी कसा ओव्हरकम करून मी एक उत्तम व्यक्ती होऊ शकतो. आणि या सगळ्यातनं सुद्धा प्लॅन बी बद्दल आपण जे बोलता बोलता बोलून गेलात, की आर्मीची सर्व्हिस आहेच, पण त्याच्यानंतर माझा जो इंटरेस्ट आहे तो टीचिंग मध्ये आहे, मॅनेजमेंट मध्ये आहे. त्याच्यामुळे प्लॅन बी बद्दल सुद्धा आपण खूप विस्तृत माहिती आम्हाला आजच्या या सेशन मध्ये दिली. खरं तर प्रत्येक नागरिकांनी, आपण जरी सैनिक होऊ शकलो नाही तर एक सजग नागरिक म्हणून जरी कर्तव्य पार पाडली तरी ती एका सैनिकापेक्षा कमी नाहीत, असं आजच्या या चर्चेचं आपण जर सार काढलं तर ते मला वाटतं त्याच्यात काही वावगं ठरणार नाही. मी आमच्या मंडळाचे अध्यक्ष प्रसाद एक 2 मिनिटं घेऊ आणखी. हो नक्की सर. यांना माहिती आहे, 1-2 वर्षापूर्वी आपल्या गणपती मंडळाच्या समोर क्वीन्स मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूट मधले काही डिसेबल सोल्जर्स आले होते. मी तिथे ट्रस्टी आहे आणि गेले 12 वर्ष आमच्या डिपार्टमेंट तर्फे आम्ही तिथे एक डिप्लोमा चालवतो मॅनेजमेंटचा. हे डिप्लोमा ज्यांनी सक्सेसफुली पार केलेला आहे आणि एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम केले, अशातले एकूण जवळजवळ 40 ते 45 एंटरप्रेन्योर झाले.
सोल्जर एंटरप्रेन्योर्स मी त्यांना म्हणतो. तर त्यांचा मी एक वेबिनार घेतला होता 27 ऑगस्ट. आणि हा अगदी आर्मी हेडक्वार्टर पर्यंत पोहोचवायला म्हणजे पोहोचवलाय मी. नरवणे साहेबांना मी फ्लायर पाठवलं होतं. त्यांनी 2 लोकांना नियुक्त केलं. गेल्या आठवड्यामध्ये माझी सदर्न कमांडच्या चीफ बरोबर भेट झाली आणि हा कार्यक्रम आता नॅशनल लेवलला कसा नेता येईल. वीर नारी किंवा जवानांच्या विधवा यांच्यासाठी आपल्याला काय करता येईल असा विषय सुद्धा घेऊन मी काम करतो आहे. किंवा आपल्या मंडळाचे मला थोडंसं सहकार्य निश्चित लागेल. मी येईन तुमच्याकडे कधी. हा सामाजिक कारण त्यांचं रिहॅबिलिटेशन डिसेबल सोल्जरचं, त्याचप्रमाणे वीर नारी आणि त्याचप्रमाणे विधवा त्यांच्या मागे उभं राहणं आणि त्यांना काहीतरी पर्याय, छोटेसे उद्योग असा तो आता विषय माझा कालपासून सुरू झालेला आहे. आणि हे विशेष सांगावं असं वाटतं मला म्हणून सांगितलं. मोहितांना माहिती आहे, आपण 2 वर्षापूर्वी आले होते सगळे तिथे आणि त्यांना ते इतकं आवडलं होतं. आणि चांगले लोक आहेत ते. म्हणजे त्यांना त्यांच्या त्या डिसिप्लिन मधनं बाहेर काढायचं, ट्रॉमा मधनं बाहेर काढायचं, आत्मविश्वास वाढवायचा. आणि फौजी ऑल्सो कॅन बिकम अ एंटरप्रेन्योर ही माझी चूक आहे. थँक्यू. नाव यू कॅन कन्क्लूड. मला शिरूभाऊंनी सांगितलं होतं त्याबद्दल की आपण हिंदू मुस्लिम ऐक्य रॅली त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गणपती मंडळांच्या समोर स्पेशली एबल जी आपले आहेत सैनिक त्यांना घेऊन आलो होतो आणि खूप चांगला आणि खूप स्तुत्य उपक्रम आहे. नक्कीच त्याच्यासाठी यश मिळेल आणि मला वाटतंय नुसतंच शहर पातळीवर नाही, राज्य पातळीवर नाही, तर देश पातळीवर हा उपक्रम नक्की यशस्वी होईल अशी गणपतीच्या चरणी प्रार्थना करतो. मी आमच्या मंडळाचे अध्यक्ष जगदीशजी शेटे यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. नमस्कार सर. नमस्ते. आपण या कार्यक्रमात वेळात वेळ काढून आला सर. आपण मार्गदर्शन छान केले, त्याबद्दल सेवा मित्र मंडळाच्या वतीने मी आपले आभार मानतो. तसेच मंडळास आपण वेळोवेळी मार्गदर्शन करत राहाल ही अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद सर. थँक्यू. धन्यवाद. जय हिंद सर. जय हिंद. जय जय डोगरा. सर आपली फक्त एक छोटीशी एक परंपरा आहे. फेसबुक लाईव्ह बंद करायच्या आधी आपण गणपतीचा नामघोष करून आपण कार्यक्रमाची सांगता करतो. नक्कीच. ती सांगता करण्यापूर्वी आणखीन एक सांगतो, आर्मीमध्ये मंदिराचं फार महत्व आहे. बरं, मंदिर, मस्जिद, चर्च, जिथे जेवढे जवान आहेत 120 जवान झाले की ते धर्मस्थळ असतं. प्रार्थना मंदिर म्हणतो आम्ही. हो. मंदिराला पूजा केल्याशिवाय युनिट मधनं बाहेर पडत नाही. कुठेही मोहिमेवर जायचं असतं, पहिली मंदिराची ट्रक असते, आरती होते. आमच्याकडे डोगरा रेजिमेंट मध्ये दुर्गा ची पूजा आहे, शेरोमाली. आणि आपण जे सांगितलं सर की अशाच दुर्गा आणि राणीची झाशीची राणी लक्ष्मी सारख्या वीरांगना आता इथून पुढे सेवेमध्ये येतील आणि कर्तव्य नक्की बजावतील. श्रोते हो, आज या 8व्या दिवशी खर तर माझ्या दृष्टीने ज्याला आपण म्हणू की कार्यक्रमाची सांगता करताना आणि खऱ्या अर्थाने या संपूर्ण सप्ताहाची सांगता करताना कोणास चूक निवेदक म्हणून, मुलाखतकार म्हणून ती जबाबदारी माझ्याच खांद्यावरती का येऊन पडते. कारण कसं असतं की आपल्याला असेल की मामाच्या गावाला जर जायचं असेल तर तो आनंद असतो, आपल्याला तो दिवस पटकन येत नाही. त्या दिवसासाठी आपल्याला बऱ्याच दिवसांची प्रतीक्षा करायला लागते आणि तो दिवस आला, मामाच्या गावाला आपण आलो की ते 4 दिवस 8 दिवस फार झटकन निघून जातात. उत्सवाचा आहे. आणि सेवा मित्र मंडळाचा कार्यक्रम म्हटल्यानंतर खरं तर वर्षातनं एकदा नव्हे तर अनेकदा ही संधी प्राप्त होते. पण असं का कोणास ठाऊक वाटत राहतं की ती संधी फार कालावधीनंतर येते. आणि आत्ताच्या सध्याच्या कोविडच्या काळात तर आपण सगळ्यांनी बघितलंय की खूप सगळेजण सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करून पूर्वीच्या काळी आपल्याला नको असलेल्या लोकांप्रती आपण ते सोशल डिस्टन्स ठेवायचो, पण आता आपल्याला हव्या असलेल्या लोकांप्रती सुद्धा आपल्याला सोशल डिस्टन्स ठेवायला लागतंय. मी गणपतीच्या चरणी प्रार्थना करतो की हे सोशल डिस्टन्स आता सोशल तेवढंच ठेव आणि पुढच्या वर्षी हे जे आम्ही व्हर्च्युअल कार्यक्रम जे आतापर्यंत करतोय ते ऍक्च्युअल मध्ये होऊ देत. आणि खऱ्या अर्थाने या सप्ताहाची सांगता आजच्या या आपण विषयाने आपण करणार आहोत आणि आपण केलेली आहे. थोडस जड अंतःकरणाने मला हे आपल्याला सांगायचंय
की पुढच्या वर्षी पुन्हा असेच वेगवेगळे विषय, कारण सेवा मित्र मंडळ म्हणलं की अविरत सेवा, अविरत परिश्रम, लोकांसाठी म्हणून आपलं सेवा मंडळ, हीच काय म्हणू ज्याला, हेच ब्रीदवाक्य, हेच ध्येय घेऊन सेवा मित्र मंडळ कायम समाज उपयोगी कार्यक्रम आतापर्यंत करत आले आणि ते इथून पुढेही करत राहणार. आजच्या कार्यक्रमाची सांगता करण्यासाठी म्हणून मी आपल्या आता पॅनलवरती जे आहेत त्या सगळ्यांना विनंती करतो की आपापले माइक्स ऑन करा. आपण गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणेनी आजच्या कार्यक्रमात करणार आहोत. पुढच्या वर्षी पुन्हा एकदा भेटूयात नव्या जोशात, नव्या उत्साहात आणि हो, वाजत गाजत. मला वाटते आता कोविडला सुद्धा कंटाळा आलेला आहे, आता तो सुद्धा परतीच्या मार्गावर लागलेला आहे. बोला गणपती बाप्पा मोरया. मोरया. मोरया.